जब दिल से धुआं उठा, बरसात का मौसम था। 100 दर्द दिए उसने जो दर्द का मरहम था। हमने ही सितम ढाए, हमने ही कहर तोड़े। दुश्मन थे हम ही अपने, औरों में कहां दम था। पोटभर जेवला सुद्धा नाही तुम्ही. काय म्हणालीस? पोटभर जेवला सुद्धा नाही तुम्ही. मी कसा पोटभर जेवणार? मी साधा क्लार्क माणूस आहे. प्रत्येक कारकुनाला आपल्या महिन्याचं बजेट 2 तऱ्हेने आखावं लागतं. 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत वेगळं आणि 15 तारखेनंतर वेगळं. काय कळतंय? मला काहीच समजलं नाही. नाही कळत? नाही. अगं असं काय करतेस? 1 तारखेपासून 15 तारखेपर्यंत प्रत्येक कारकून एखाद्या संस्थानिकाप्रमाणे वागतो आणि तोच कारकून 15 तारखेनंतर एक मारवाडी जितक्या कंजूसपणाने वागणार नाही त्याच्यापेक्षा जास्त कंजूसपणाने वागतो. काय कळतंय का? हे बघ, शुक्ल पक्षातला चंद्र आणि कृष्ण पक्षातला चंद्र यांची जी स्थिती असते काय कळत नसेलच आपल्याला. नाही. बरं, तुम्हाला फक्त पितृपक्ष ठाऊक आहे. मला उशीर झाला, मी चाललो. संध्याकाळी लवकर घरी या. अजिबात नाही. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर मी ताबडतोब रेक्लेमेशनवर जाणार, तिथून चौपाटीवर जाणार, तिथे भेळपुरी पाणीपुरी असले चमचमीत पदार्थ हादरणार आणि सावकाश जेवायच्या वेळी घरी येणार. ते काय नाही, ऑफिस सुटल्यानंतर सरळ घरीच या. हे कमाल आहे. हे बघ, मी ऑफिस सुटल्यानंतर ताबडतोब घरी यावंच वाटत असेल ना, माझ्या काय अटी आहेत त्या आत्ता कबूल कर. कोणत्या अटी आहेत? सांग. मी आल्यानंतर आपण दोघांनी हातात हात घालायचा आणि फिरायला जायचं. कबूल? कबूल. व्हेरी गुड. फिरायला गेल्यानंतर आपण चौपाटीवर जायचं, तिथे भेळपुरी पाणीपुरी असले चमचमीत पदार्थ खावे लागतील. कबूल? कबूल. शाबास. नंतर एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये जायचं आणि भरपूर जेवायचं. कबूल? हो. मग एखाद्या शेवटच्या शोला जायचं, लास्ट शोला. कुठला पिक्चर बघूया? हा, नवरा माझा ब्रह्मचारी. मग सावकाश घरी ये. नको बाई. मग रात्रभर तिथे झोपायचं? तसं नाही. मग कसं आहे? तुमची ही कल्पना साकार करायची तर 150 ते 100 रुपये खर्च होतील. मग तुझ्या बापाकडे गेलोय का मागायला मी? बापाचं नाव काढायचं उशीर झाला, मला वेळ नाही. ते काय नाही, लवकर आलं पाहिजे. एकदा सांगितलं ना जमणार नाही म्हणून. लवकर या. नाही येणार. बघितलं तर सकाळी घरी येईन परत. काय? अरे असं काय करते? आज रात्रभर ऑफिस मध्ये ओव्हर टाइम आहे. 12 मुली आणि मी एकटा आहे. फायलीचा एवढा गठ्ठा जाऊन कुणाला वेळ इथे. काय जावई बापू, येऊ का आत? नाही म्हटलं येऊ का आत? तुझं काय विचारताय? या. केव्हा आला तुम्ही? तुला दिसलो नाही का बस दिशी आत आलेलो? कशी आहेस कविते तू? छान छान. काय छान आहे. किती वाळली पोरगी. अरे काय तिला जेवायला वगैरे घालता की नाही जावई बापू? वाळली नाही तर काय? तुम्हाला दिसली ती? दिसली म्हणजे? नाही, काल माझा एक मित्र आला होता, त्याला दिसलीच नाही. वाढली आहे ना. मला सांगा, असे अचानक कशी काय आलात? अचानक म्हणजे बघा, येण्यापूर्वी साधं पत्र नाही, तार नाही, टेलिफोन नाही, मनी ऑर्डर पण नाही. मनी ऑर्डर नाही म्हणूनच आलोय. जावई बापू काय चाललंय काय? काय झालं? तुम्हाला काही कळलं का? मला काय कळलं नाही. रसिका इथे आली आहे का?
माझी मेवणी हा. नाही आली. नाही, माझी धाकटी कन्या रसिका इथं आली नाही. नाही का? अहो, काल ती दुपारच्या एक्सप्रेसनं पुण्याहून इकडे यायला निघाली. हे समजल्यानंतर मी रात्री पॅसेंजरने इकडे यायला निघालो. अच्छा. मी आलो पण अजून रसिकेचा पत्ता नाही. नाही. अहो, काय रसिकेचं काय झालंय काय? मला कसं कळणार इथं बसून? तात्या चहा घेताय ना? हो चल. काय वेडी आहेस ग तू? काय झालं? कसले आले फालतू प्रश्न विचारते? अहो तात्या आता आले, चहा नको का विचारायला? अगं म्हातारी माणसं चहा पितात का कधी? म्हणजे त्याने चहा सोडलाय. त्याने एक ग्लासभर गरम पाणी घेऊन आवाज बसलाय का तू? नाही. हो कविते काय? नको आणू चहा. बर. म्हातारी माणसं चहा पित नाहीत ना. मला एक लोटाभर गारगार दूध आण जा. एक लोटाभर दूध? तुमच्या वयाचं आहे म्हणून लोटाभरवर कसं तरी भागवतोय. अच्छा. हो मी तरुण असताना घागर दूध आठवीत होतो. असे माझं काय मलाई बर्फीचं दुकान होतं काय? आठवीत आठवत होतो म्हणजे पीत होतो पोटाच्या भट्टीमध्ये. काय भट्टी आहे म्हाताऱ्याची अजून? पुन्हा अगं तुला एक गोष्ट कळली का? काय? रसिका नाहीशी झाली. अय्या कुठे केव्हा आणि कधी? एक मिनिट जावई बापू काय? रसिका नाहीशी झाली असं एका शब्दाने तरी मी बोललो. कसं काय? ज्या अर्थी तुमच्या आधी ती इथून पोचायला पाहिजे होती, हो. तुम्ही येऊन टपकलात. तिचा पत्ता नाही. मी सांगतो भानगड आहे. वाह काय तर्क आहेत जावई बापू. हो. तुमचे हे अचाट तर्क जर कुणी ऐकले तर तुम्ही त्या बाबूराव आर्नाळकरांच्या नाही तर सुहास शिरवळकरांच्या कादंबऱ्या पाठ करीत असाल. असा मात्र तर्क कुणीही करेल. सध्या फक्त दासबोध वाचतो रामदासांचा बहुतेक. तरी तुम्हाला मूर्खांची लक्षणं अजून माहिती नाही. अरे ही कार्टी रसिका म्हणजे तर्काच्या पलीकडे जाऊन पोचलेली आहे. असतो चला आंघोळीला पाणी काढतो. जागा आग लाव. पेटव. चल पेटव. आग लाव काय पेटव काय? म्हणजे गरम पाण्यासाठी बंब पेटवायला नको का? आमच्याकडे गिझर नाहीये. मग बंबई कुणी सांगायचं? माझी मुलगी आहे मला बंबात टाकायची. तात्या अशी कशी काय करेल? काय रे का? तिला माहिती आहे काय? आमचा बंब लहान आहे. चल आंघोळ करूया. नाही. आता काय? आता माझ्या लक्षात आलं. काय? जावई बापू अहो मी रसिकेच्या काळजीमुळे इतक्या गडबडीत आलो की माझं सगळं सामान ट्रंक वळकटी पुण्याच्या प्लॅटफॉर्मवर विसरलं. हरकत नाही, आमच्याकडे गादी आहे झोपायला. नाही झोपायची अडचण नाहीये. मग आंघोळीची अडचण आहे. का आंघोळी? नाही आंघोळीनंतर मला धोतर लागेल तेव्हा माझ्यासाठी 2 अशी फिनलेची धोतर जोडी घेऊन या. फिनलेची धोतर जोडी? हो. विकत आणू? मग काय भाड्यानं आणताय? नाही म्हणजे भाड्याचा सासरा आहे मी तुमचा. नाही, मी विकत आणा. आपण आंघोळीनंतर मी नेसू काय? त्याच्या एवढ्यासाठी नवीन धोतर कशाला आणायला पाहिजे? मग आयडिया काय काय अंघोळ झाली, थोड्या वेळ तशी जात बसा. धोतर धुवा, वाळलं की घालून बाहेर म्हणजे माझा खर्च वाचेल. खर्च वाचेल. मला निमोनिया होईल त्याचं काय? अहो पण एवढे तात्या त्यांचं नवीन धोतर आहे. कुठे? इस्त्रीसाठी पलंगाखाली ठेवलंय. नाही नवीन कुठलं लग्नात होतं ते तुम्हाला चालणार? मला चालेल. चालणार नाही. अहो बदलाय पुरतं चालेल. काय नाही चालणार का? त्याला 2 भूक आहेत. चालेल. नको का? नको तिकडे नको धोतर नसून का उपयोग व्हायचा नाही. तुम्ही हे धुवाच. माझा होणारच आहे. नवीन तुम्ही विकतच घेऊन या. पैसे आणि हो आता काय? जावई बापू हे बघा मला तुम्हाला 2-2 वेळा त्रास देणं काही बरं वाटत नाही. आता द्या. इथे मार्केटला चाललाच आहात. 2 धोतराबरोबर 4 कुर्ते आणा माझ्यासाठी. काय? असे 2 बिन्नीचे आणि 2 असे पॉलिस्टरचे वगैरे चालतील. बस हो. माझ्याकडे 6 मांजर पडेल एकदम घाला सगळे अंगावर. तुमच्या वडिलांना पाठवा. पैसे सासऱ्याला मांजर पडते ना. आवाज तारीख काही नाही सासऱ्याने नाही. तुम्ही ऐकता का थोडं? पैसे चालली हात काय धरताय? तात्या काय म्हणतील? काय म्हणतो तू म्हातारा? अरे येतो तो येतो बरोबर कपडे घेऊन येत नाही. नशीब अंगावरती घालून आले. आणि काय याच तुझ्या तात्याने तुझा हात माझ्या हातात लग्नात दिला नाही एकदा? अहो तेव्हाची गोष्ट वेगळी होती. काय वेगळं होतं? शास्त्राप्रमाणे सगळं करावं लागत होतं. मी तुमच्या शास्त्रात बायकोचा हात फक्त एकदा लग्नात धरायचा, त्यांचा सोडून द्यायचा असेल लिहिलंय. आता कसं पटवू मी तुम्हाला? कसले पटवते? मला उशीर झाला ऑफिसला जायला आणि येऊन पटवते म्हणे. रजा घ्या. काय? रजा घ्या. आज? हो. हा? अहो तात्या आलेत आपले. अरे त्याला मी विसरूनच गेलो होतो. आज आमचे लाडके परमपूज्य सासरे भाऊ आलेत नाही का? नाही सुट्टी घ्यायलाच पाहिजे. काय करूया? तू असं कर, तू एक कागद आणि पेन घेऊन ये. मी ते शेजारचे शेवडे आहेत ना त्यांच्यावर ऑफिसमध्ये एक चिठ्ठी पाठवतो की आमचे सासरे आलेत, मला सुट्टी द्यावी. असल्या फालतू कारणासाठी ऑफिसमध्ये सुट्टी मिळते? काहीतरी असं सॉलिड कारण सांगितलं तरच सुट्टी मिळू शकते. आता काय आईमुळे सांगणार मी कारण? काहीतरी सांगा. काय एखादी थाप मारा. थाप मारू? हो आयडिया. एक काम करूया, तुझं डोकं दुखतंय का? डोकं नाही दुखत. नाहीच आहे, दुखणार कसं म्हणा. बरं पोट वगैरे? अवकाश आहे. आयडिया. तुला आई नाही ना? आई आता काय काय चावलं का तुला? काय झालं? कशाला माझ्या आईची आठवण काढली? अगं कविता रडणार का काय? आता मला सांगशील का तू? माझी आई साक्षात देवी
बोलतो सगळं माहिती का थोडंसं? अहो ती इथं असती तर तुमचं किती कोड कौतुक केलं असतं तिने. अगं पण आता का रडतीस तू? आणि ती कायमची इथंच राहिली असती. कायमची इथं राहिली असती? बरं झालं गेली तिच्या आईला. रडणार का काय झालं नाही, मी तुला काही केलं नाही का? 5 वर्षापूर्वी गेलेल्या बाईच्या आणि आत्ता गळा काढून रडतीये. बिल्डिंग मधल्या लोकांना ऐकलं त्यांना काय वाटेल? कोण आहे? नमस्कार. वहिनी रडताय. हो बघा ना. वहिनी रडताय. काय करणार? आत्ता आलेला म्हातारा मेला काय? बघितलं कशी लोक बोलतात ते. 5 वर्ष झालं माझी आई मेली. माहितीये पण मला असं वाटतं आता इथं गेली. तुला असं खरंच वाटतंय का? खरंच वाटतंय. मग जरा रडणार नाहीस का तुम्हाला का? रडते घे करून. हे बघ मी ऑफिस मध्ये टेलिफोन करून काय सांगायचं सांगतो. तोपर्यंत लक्षात ठेवा कुठूनही आवाज येता कामा नये. वडिलांनी काही शिकवलंय की नाही? सारखे आपल्या भरल्या घरात गळा काढून रडत असते नुसती. हा आणि मध्ये मध्ये बोलू नको अजिबात मी टेलिफोनवर बोलत असताना. हॅलो जॅक्सन ट्रॅक्सन हॅक्सन कंपनी. हाय डिसू गुड मॉर्निंग. हाऊ आर यू? काय चालेल? हा डिसू कोण? एक मिनिट. काय झालं? हा डिसू कोण? हा नाही ही डिसू. ही आमची टेलिफोन ऑपरेटर मिस डिसूजा. ते आमचं जरा हॅलो. हा डिसू मी डिसू. हो विश्वनाथ परांजपे. नाही आपले साहेब आले का? साहेब गवाला रे साहेब अजून आले नाही. आईला काल आपण दांडी बनण्याचा निकाल लागायचा अजून नाही का? काय हो? काय तुला दांडी मारलीत ना काल? कुणी सांगितलं? आता मी असं बोललो? हो. किती बावळट आहेस ग. का? एवढी साधी गोष्ट कळत नाही? अगं आमच्या ऑफिसची एक ब्रँच गुलाबाच्या दांडीला शिफ्ट झाली आहे. त्याच्याबद्दल डिस्कशन मध्ये मध्ये बोललो. हॅलो. नाही मी फोन आता एवढ्यासाठी केला होता की आजही मी ऑफिसला येऊ शकणार नाहीये. कारण काय आहे की आज जरा आमचे तात्या आले. तात्या टेलिफोनवरून इकडनं बोलतात. इतके दिवस घरात टेलिफोनवर कुठून बोलायचं कळत नाही. हॅलो. नाही नाही आमच्या घरातला बोका होता. एकदम उडी मारतो अंगावर. आज मी ऑफिसला अजिबात येऊ शकणार नाहीये. हो कारण जरा सिरियस आहे. माझ्या सासूबाई आत्ताच वारल्या. काय हो? रजा मिळवण्यासाठी माझ्या आईच्या जीवावर का उठता तुम्ही? मी कुठे तुझ्या आईच्या जीवावर उठलोय? तुझ्या आईचा जीव शिल्लक आहे का उठायला? आणि 5 वर्षापूर्वी गेलेल्या बाईच्या नावाने मी आत्ता सुट्टी मिळवतोय. आतल्या जिवंत माणसाला मारलंय का? तात्याने टीव्ही कधीपासून झाला? हॅलो. नाही म्हणजे तशा अचानक नाही गेल्या. आम्हाला कल्पना होतीच ते जाणार आहेत म्हणून. हो बरेचसे रोग होते त्यांना. हार्ट ट्रबल होता, ब्लड प्रेशर होतं, पोटात अल्सर होता, डोक्यात ट्यूमर होता. आता इतकं असल्यानंतर कशा वाचतील त्या? गेल्या बिचार. काय वहिनी ना? वहिनी बिचाऱ्या सकाळपासून सारख्या रडतायत. हो फार मोठा शॉक बसलाय त्यांना. साहजिकच आहे ग. एकच आई होती ना. हो अच्छा. काय अंत्ययात्रेसाठी तुम्ही लोक माणसं पाठवताय? नको ना एक मिनिट होल्ड ऑन. अगं त्या अंत्ययात्रेसाठी लोक येत आहेत. आता आई कुठून आणायची तुझी? काय करायचं? बोमला आता मेलो ठार मी. आयडिया. आपल्या घरात एक मोठी पांढरी चादर आहे ना. मग ती लोक आली ना ती येण्यापूर्वी इथे अशी घेऊन झोप. मी रडत बसतो. मग मी झोपतो तू रड. नको. आयडिया. काय? त्याला झोपूया आपण दोघं रडूया. हॅलो. नाही काय जरा छोटासा प्रॉब्लेम आहे. यायची काही आवश्यकता नाहीये. हा काय माझ्या सासूबाईंचं ना कडक सोहळं होतं. जाताच त्या म्हणाल्या की जाऊ बापू माझा कडक सोहळं आहे तुमच्याशिवाय कुणी हात लावू नका म्हणून. आता काय करणार मलाच न्यायला पाहिजे. हो आय कॅन मॅनेज. 250 पाऊंड आहे बहुतेक फरफटत न्यावं लागेल. हो अच्छा बाय. उद्या येतो ना मी. हो येस ओके बाय. एक मिनिट. काल पिक्चर बघताना काय मजा आली ना तुझ्या? तुझ्यावर रडण्याचा मला वीट आलाय वीट. मी जाऊन कुठेतरी जीव देतो म्हणजे झालं. तुम्ही कशाला जीव देता? मीच जीव देते विहिरीत उडी टाकू ना. विहिरीचं पाणी फक्त बाहेर येईल. तुम्ही तिकडेच काय कसं काय बरं आहे ना? जाऊया बापू. हा काय प्रकार आहे? हा काय प्रकार? हा प्रकार नाही काही. मग ही माझी बायको आहे. अच्छा.
ही तुमची बायको आहे हा, आणि ही ओळख मला करून देते तुम्ही नाही, प्रकार- ते विचारत नाहीये मग? ही आता अशी ओक्साबोक्षी का रडत होती अहो, झाला गैरसमज झाला ना तुमचा. मग? अहो ही रडत नव्हती काही, मग? ती हसतीये. ही अशी अलीकडे ती अशीच हसायला लागली कशी? का म्हणून विचारा. का तुमच्या वळणावर गेली. अच्छा माझं वळण काढते काय नाही. मी विचारतो तिला काय? कविते काय का रडत होतीस तू आता का रडत होतीस तू आता? का रडत होतीस का रडत होतीस? तुम्ही काय माझा एको करताय का मदत? मी विचारतोय ना मदत? या कामात अजिबात मदत नकोय का रडत होतीस उगाचच काय बेटी उगाच. अगदी काय प्रकार काय हा प्रकार काय आहे तात्यासाहेब, हा. मला तुम्हाला काहीतरी सिरियसली सांगायचं. ठीक आहे? मलाही तुम्हाला काही सांगायचं. सांगा तुमचं दोघांचं ऐकून झालं की मलाही तुम्हाला काही सांगायचं बस तात्यासाहेब, बोला खरं म्हणजे हिच्यासारखी मुलगी तुम्ही माझ्या गळ्यात बांधायला नको. हिच्यासारखे म्हणजे ह्या मुलीचं तुम्ही माझ्याशी लग्न करून द्यायला नको होतं. का अरे का काय? नाही का ही काय मुलगी नाही हं? नाही म्हणजे ही माझी मुलगी नाहीये का आहे आहे ना आहे. मग ही काय विचित्र आहे का दिसायला नाही हातीपाई काही धड नाहीये का नाही. हा, आहे. हातीपाई धड नाही ना आहे. हा काय वाटेल ते बोलताय ही काय काय चवळीच्या शेंगेसारखी बारीक आहे नाही. का बोबड्यासारखी लठ्ठ आहे नाही. मग रंगाने राखुंडी आहे नाही. अरे मग हिच्यासारखी म्हणजे कशी काय तात्यासाहेब की वरवर पाहता हिचं स्ट्रक्चर स्ट्रक्चर म्हणजे बांधकाम स्ट्रक्चर काय बांधकाम काय ही काय इमारत आहे का ही माझी मुलगी आहे ना मला बांधा म्हणत होतं. जीभ सटकली माझी. बांधा देऊ नका हा तर वरवर पाहता याचा बांधा बरं. कुठल्याही पुरुषाला भुरळ पडेल असाच. अच्छा. पण मी जेव्हा याचं अंतरंगतापासून पाहिलं ना पाहिलं? मला कळून तुझं काय? हिचं माझ्यावरती अजिबात प्रेमच नाहीये. साफ खोटं. का? तात्या ओ. वट सावित्रीची पूजा करताना जन्मोजन्मी हाच पती मिळावा असा वर सुद्धा मागितलाय मी. वा वा असा वर मागितलास तू हो जन्मोजन्मी? हो अगं माझा थोडा तरी विचार करायचाच काही. का? आणि काय आहे तात्यासाहेब, हल्ली वटाची पूजा करण्याची नुसती फॅशन राहिली हो. या बायका तिथून वर मागतात का आणखी ते वर मागतात कळत नाही. उगी झाडात दोरे बनवून फिरतात वेळ. अरे 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 झालं दोरी बांधणं काय काय अश्रद्ध माणूस आहे हा शी, शी. काय वागणं तुमचे मग मला एक सांगा काय? तुमच्या या बायकोनं तुमच्याशी कसं वागावं अशी तुमची अपेक्षा आहे सांगतो ना. सांगा ना मी म्हणेन तेव्हा हिने माझ्याबरोबर सिनेमाला यायला हवं. येणार नाही. कशी बोलते बघ. का? येणार नाही. का? का? तात्या हो. आठवड्याला पिक्चर तरी किती बघायचे? हं. पैशाची उधळपट्टी नाही का होत? वा 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 कविते अर्थशास्त्र दृष्ट्या तुझं हे म्हणणं अगदी योग्य आहे अगदी तू माझ्या वळणावर गेलेली आहेस जावई बापू पुढं बोला बोल तात्यासाहेब आता असं बघा कसं? प्रत्येक नवऱ्याला वाटत असणार काय? की ऑफिस मधून दमून भागून घरी आल्यानंतर आपण आपल्या बायकोला घेऊन कुठेतरी फिरायला जावं. तुम्हालाही कधी कडे वाटलं असेल. कधी काय आमच्या वाटण्याबद्दल आता विषय नाही चाललेला तुमचं बोला काय मला वाटतं मग जावं येत नाही फिरायला आणि कधीतरी चुकून माकून फिरायला आलीच बर. तर रस्त्यातून चालताना माझ्यापासून 4 हात पलीकडून चालते. हा? मधनं कुणी जात. कुणी परवा एक ट्रक गेला. तुम्हाला खोटं वाटतंय का? तुम्हाला मी एक परवाची गंमत सांगतो बरं का. गंमत पुढे नंतर हसा आधीच काय हसताय. अरे हा परवा आम्ही रानडे रोडने असं फिरायला म्हणून बाहेर पडलो होतो तर आमच्या दोघांच्या मधनं एक हातगाडीवाला चाललाय हे 15 मिनिटानंतर मला कळलं. 15 मिनिटं मी त्या हातगाडीवाल्याच्या खांद्यावर हात टाकून गुलू 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 बोलतोय. नंतर बघितलं तर आमची बैलगाडी मागणं. तात्या जरी आम्ही पती पत्नी असलो तरी जने लज्जाच्या काही मर्यादा पाळायला नकोत का? वा 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 कविते नैतिक शास्त्रदृष्ट्या तुझं हे म्हणणं अगदी योग्य दिसतंय तू अगदी माझ्या वळणावर गेलेली आहेस जावई बापू पुढं बोला आता बघा आम्ही कधी समजा फिरायला गेलोच तर चौपाटीवर जातो तर साहजिकच वाटतं ना की भेळपुरी पाणीपुरी असले चमचमीत पदार्थ खावे. पाणी सुटलं ना तोंडाला म्हणूनच म्हणतो पण नाही खात अजिबात खात नाही. आता 2 रुपयाची भेळ घ्यावी आणि हिला द्या ते अशी घेते आणि कुत्र्याला फेकून देते. कुत्रा असला नाही असं म्हणजे टाकून देते. आता पैसे कायच्या बापात जातात. बापाचे जात हा? बाप कशाला मध्ये काढताय नाही मला म्हणायचं होतं पैसे काय वर आलेत का वर वर म्हणा 2 रुपये फुकट जातात ना. तात्या असे उघड्यावरचे पदार्थ खाऊन ह्यांची तब्येत नाही का बिघडणार? काय वा 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 कविते आरोग्यशास्त्र दृष्ट्या तुझं हे म्हणणं अगदी योग्य दिसतंय तू अगदी माझ्या वळणावर गेलेली आहेस. जावई बापू पुढं बोला. काय पुढं बोला बघा ध्यान बघा ध्यान. काय ध्यान 1000 वेळा तिला सांगितलं असेल काय? बाईक तुझं हे 9 लुगडं सोड. सांगतो बायकोला आव तसं नाही आणि 5 वर नेसायचं ऐकत नाही हो. बघा कसं दिसतंय ते. तात्या
मी नऊवारी साडी नेसायला लागल्यापासून मी कधी साडी सोडली आहे का? मला तर काही आठवत नाहीये. कशी आठवण? आणि काय आहे, नऊवारी नेसण हे मराठी महिलेचं भूषण आहे जावई बापू. कसलं भूषण? नाही तर काय तुमचं ते पाचवारी फिल्मीच्या छापीला फडका गुंडाळल्यासारखं. नाही, मला तुमचंच काही आवडलेलं नाही. वा वा कविते, ही तुझी वागणूक मला अतिशय आवडली. अगदी तू माझ्या बायकोच्या वळणावर गेलेली आहे. नऊवारी जावई बापू पुढं बोला. पुढे काय बोला? तुमचं वा 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 संपतच नाही. आम्हाला नाही बोला. जाऊ ना बोल. काय उपयोगच नाही. नाही बोलूच नाही बोलत. बोल कविते तू बोल. हे बघ कविता, सगळं काय ते खरं खरं सांगायचं, खोटं बोलायला मला आवडत नाही. मी बघ नंद मी अजून आहे इथे. बापासमोर दम देत आहे. खरंच बोलेल. माझी मुलगी आहे ती, म्हणूनच दम देतोय. नाही म्हणजे तात्या वळ असं सर्रकन. वळाला सर्रकन. जास्त वळवळ करू नका. नाही बसा की जरा. हा बोल बाळ. जानवं सरकलं. असं जानवं सरकलं. जानवत सरकलं ना? आणखी काही सरकलं नाही ना? नाही. बसा की जरा. शूज तिकडे करायचं. बोल. तात्या हे की नाही सारखी घाई करतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून झोपताना पर्यंत घाई करतात. तुमची मुलगी माझी मुलगी तुमच्या वडिलांवर गेली. ही गोष्ट स्वतःच्या वडिलांना सांगायची असते का? त्याला किती त्रास होईल जुन्या आठवणींमुळे. माझ्या आठवणीशी तुमचा काही संबंध आहे का? नाही मी तुमच्या पुरतं बोला. तिची तक्रार आहे. ही मुंबई आहे हो. इथे सशासारखं तुरु चालावं लागतं. कासवाच्या गेल्याने मिळत नाही. काहीतरी बडबड करू नका. तुमच्या या धकाधकीच्या मुंबईमध्ये एखादा लंगडा सुद्धा आपलं पोट भरतो. तो नाही कुठं तुमच्या सशासारखा तुरु पटत नाही. तुमचं मला काहीच पटलेलं नाही. कविता तू बोल बाळा पुढे बोल. तात्या ऑफिस सुटल्यानंतर हे सरळ घरी कधीच येत नाही. असं वाकडा वाकडा येतो. तुम्हाला काय लकवा भरलाय का? वाकडा घरी सरळ अर्थ तसं नाही. त्या इराणाच्या हॉटेलमध्ये चहा पितात आणि मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करत असतात सारखे. हे बघा हा माझा लग्नापूर्वीपासूनचा रोजचा नियम आहे. आता याच्यामध्ये कुणाचाही बाप मध्ये पडला तरी मी ऐकणार नाही. सरळ तिच्या बापालाच ऐकवतोय. अरे कसल्या घाणेरड्या सवयी. अरे पण चहा प्यायला इराणी कशाला लागतो? आवडतो चहा नाही तरी इथे यायचं. बायको डील करू. तुमचं मला काही पटतच नाही. कविता तू बोल बाळ पुढे. आणि तात्या त्यांच्या ऑफिस मधले टेलिफोन ऑपरेटर बरोबर हे सारखं टेलिफोनवरनं चेष्टा मस्करी करत असतात. तुम्ही अरे काय चालवलंय काय? बायको असताना टेलिफोनवर. तात्या साहेब मी फक्त फोनवरच थट्टा मस्करी करतो. प्रत्यक्षात काही करत नाही हो. वा म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात काही करेपर्यंत तिने गप्प बसायचं काय? मला सांगा माणसाला आयुष्यात काही विरंगुळा हवा की नको? अरे म्हणून फोनवर मला सांगा ही तुमची मुलगी घरी आल्यानंतर हिच्याशी कधी थट्टा मस्करी करायला जावं, हिला एखादा विनोद सांगावा. तो विनोद हिला अजिबात कळत नाही. हसण्याऐवजी रडायला लागते. का म्हणून विचारा? का तुमच्या वळणावर गेली? माझ्या वळणाचा घाट व्हायची वेळ आली. तुमच्याबद्दल बोला म्हणून सांगितले मी जावंय बापू. मी माझ्यावरच बोलतोय. मग सांगा. मला सांगा की बायको ही एक्झॅक्टली कशासाठी आणलेली वस्तू आहे? कशासाठी आहे ग? तात्या सांगा ना तुम्ही. सांगा. मी सांगू? तू नाही काय सांगितलंस यांना? सांगायला पाहिजे. पितृ कर्तव्य. सांगा. बायको ही कशा करता आणलेली वस्तू? तेच विचार. 2 वेळेला जेवण करून वाढण्यासाठी आणलेली वस्तू. आधीमध्ये भूक लागली म्हणजे मग? अरे मी म्हणतो 2 वेळा कच्चून जेवल्यानंतर आधीमध्ये भूक लागते कशी? तरुण रक्ते म्हणून लागते आधीमध्ये भूक. तुम्हाला लागत असेल कधी काळी? माझ्यावर नाही विचारलं आपल्याला. नाही आणखी हो घर सांभाळण्यासाठी. आय सी. नंतर नवऱ्याची आजारपणात सेवा शुश्रूषा करण्यासाठी. झालंच तर मुलं सांभाळण्यासाठी. असली तर मग ते तुमच्या हातात आहे. त्यासाठी तुम्ही काही गडबड करा. माझं काय? घर सांभाळायचं सेवा शुश्रूषा. का हो साहेब? बोला. मला सांगा तुमचंही कधी काळी लग्न झालं होतं? हो. तुम्हाला चांगल्या 2 मुली झाल्या? मुली झाल्या. लग्न झाल्यानंतर झाल्या? लग्न. बायको एवढ्यासाठी आणायची असते? तुमचा मोठा गहन प्रश्न आहे. मला या प्रश्नावर थोडा विचार करावा लागेल. 5 मिनिटं घ्या. नाही साधारण 5-6 महिने मुक्काम करतो. लगेच तुम्हाला सांगतो. काय साहेब एवढं धोत्र नाही जमणार नाही. धोत्र बोल. 5-6 दिवस कशाला? चांगला 2-3 वर्ष माझा आनंद गगनात मावणार नाही. तुम्ही असं करा. आनंद आहे का? चेहरा असा म्हशीच्या तोंडासारखा कशाला केला? नाही मी काय म्हणतो तुम्ही राहा 2-3 का चांगली 5-6 वर्ष इथे राहा. तोपर्यंत टिकलात तर शेवटपर्यंत इथे राहा.
तुम्ही एकटे पडाल. वर्ण सासूबाईंना बोलवतो, पुण्याहून रसिकाला बोलवतो आणि मी जाऊन धर्मशाळेत राहतो. रसिकाचं मला सोडा. जावई बापू, काय? माझ्या रसिकेचं काय झालंय का? रसिकाला काय झालं कविते, मी काल दुपारच्या एक्सप्रेसनं वाट पाहिली तर रसिका इकडे निघून आलेली. हे कळल्यावर मी रात्रीच्या पॅसेंजरनं निघालो. अजून कार्टीचा पत्ता नाही. पण तुम्ही दोघं बरोबर का नाही आला? तर बरोबर कसं येणार? ती दुपारच्या एक्सप्रेसनं निघाली, एवढा मेसेज मला घरी मिळाला. घराला होतो कुलूप. ती आता कुठली तरी मुंबईमध्ये स्पर्धा आहे हो पुढच्या आठवड्यात. कोणती हो? ती सौंदर्य स्पर्धा. तुझा काय संबंध? हे हा, तर त्या कार्टीला या सौंदर्य स्पर्धेत भाग घ्यायचाय म्हणून मुंबईला यायचं होतं. हा, मी नेहमीप्रमाणे या योजनेला विरोध केला. नेहमीप्रमाणे. नंतर माझ्या विरोधाला तिने काही जुमानलं नाही. नेहमीप्रमाणे. तुम्ही का नेहमीप्रमाणे तुमचं तोंड मध्ये घालताय? नाही, कुठे काय मी सांगतोय तिला. तर कार्टीनं एक बोटभर चिठ्ठी लिहिली आणि सरळ ती मुंबईला निघून आली. काय होतं चिठ्ठीमध्ये लिहिलेलं? चिठ्ठीत लिहिलं होतं की मी मुंबईला जाते, त्या काळात माझा मुक्काम माझ्या ताईकडे राहील. तुमची ताई मुंबईत कुठे राहते? तुम्हाला पोहोचवतो. काय गांजा वगैरे ओढतात का? काय? अहो, माझी ताई कुठली? चिठ्ठी रसिकेची, तिची ताई म्हणजे कविता. अरे या काय बाजीराव, बरेच दिवसांनी. काय कसं काय भरायला? फर्स्ट क्लास. का वहिनी कसं काय भरायला? अरे त्यांना काय धाड भरली. काय बोलतात? तुमची ओळख करून देतो. वहिनींची का ओळख करून देतात? माझी ओळख आहे वहिनी बरोबर. वहिनीबद्दल नाही म्हणत आहे. आमच्या दोघांच्या मध्ये बरोबर तर काय बसले ते बघा. काय हा म्हातारा कोण? वाटेल काय बरोबर आहे. हे माझे श्वशूर. श्वशूर म्हणजे? सासरे. हा, वहिनींचे वडील. येस, वहिनींचे वडील. सख्खे. सख्खे. तर हे श्रीमान धोंडू तात्या फडणीस. काय ही ओळख करून द्यायची पद्धत? काय चांगलं श्रीमान म्हटलं? श्रीमान म्हटलेलं. गावात सर्कस आल्यासारखं वाटते. नीट सांगावं. काहीतरी नाव सांगण्यात वजन पाहिजे. म्हणजे कसं? तात्या साहेब फडणवीस. हा, आलं लक्षात. तात्यासाहेब फडणवीस. हे गोमाशा हकलल्यासारखं काय करताय? तात्या साहेब फडणवीस. तेच हो, तात्यासाहेब फडणवीस आहे काय? हे असलं वजन नाही हो, हे विचित्र होतंय. वजन मी तुम्हाला सांगतो. तात्या साहेब फडणवीस. दॅट न इज व्हेरी इम्पॉर्टंट इन बिटवीन फडणवीस. एक मिनिट, इंग्लिश यांना कळत नाही. आपण यांना मराठीत सांगूया. माझं अत्यंत सोपं आहे. हे बघा, यांच्या आडनावाच्या मधला जो न आहे ना, न, तो अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्यावर जोर द्यायचा. न फड न वीस. तू या बाजूला जातोय? नाही, मी बरोबर यांना मी तुमचं नाव कसं उच्चारायचं, तुमच्या त्या शब्दांवरचे जोर मी यांना टेक्निकली समजावून सांग. बरोबर म्हणतो. तुम्ही कधी गाडीत बसतात? गाडी बसतात की नाही? गाडीला एक ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर शेजारी एक दांडा असतो. दांड्यावर एक गोळा असतो. एक मिनिट, मला एक सांगा, तुम्ही त्यांना मोटर चालवायला शिकताय? माझं नाव ऐका, तुमचं नाव ते बरोबर उच्चारतील हो. त्या सर्व प्रकाराला म्हणतात गिअर. काय म्हणतात? जर नंतर घरी जाऊन म्हणतात ते. तो दांडा कल्पना करा, तो गोळा म्हणजे तात्यासाहेब. आता आलं लक्षात. गोळा म्हणजे तात्यासाहेब. गोळा म्हणजे पुढचं लक्षात ठेवा. तो गोळा असा घट्ट धरायचा. तो कशाला? सटक. क्लच दाबायचा. बघा, तात्यासाहेब फडणवीस. हा, असं आहे. आता आलं लक्षात. सासरेत माझे ते. या इकडे. कशाला? तुमचा गेर पकडायचा इकडे. जरा खाली बघा. बरोबर. तात्यासाहेब बस, फडणवीस. जमलं. कच ब्रेक लावला. हा, गाडी आपल्याची कुठे अंगावर तो फडणवीस. का हो? इतिहास प्रसिद्ध बार व्हायचं कारस्थान नसणाऱ्या नाना फडणवीसाचे तुम्ही कोण? नाना फडणवीस. हो, त्यांचे आम्ही खापर पडतो. म्हणजे ऐतिहासिक पुरुष आहे. आशीर्वाद द्या. वा, चांगल्या माणसावर. सासरा कोणाचा आहे? इकडे हा जिन्नस कुठनं पकडून वाटेल त्याने बोलायचं. हे माझे मित्र आहेत. तुमचे मित्र? बरोबर. हे इथे पलीकडे राहतात. हे एका उत्तम मासिकाचे संपादक आहेत. अरे वा. ते मासिक आहे फालतू, मित्र म्हणून उत्तम म्हणायचं. तर हे बाजीराव तानाजीराव खंक. काहीतरीच काय सांगता ना बाजूला. मी सांगतो. खंक नव्हे, कंक. कंकोळातला कंक म्हणजे कसं? बाजीराव तानाजीराव कंक. असं जोर आहे. आलं लक्षात आलं. बाजीराव तानाजीराव कंक. म्हणजे 2 वेळा टप्पे, एकदा उडवायचं आणि झेलायचं. बाजीराव तानाजीराव. बसा. मला वाटतं. काय वाटतं तुम्हाला? तुमचे सासरे बहुतेक मुंबई पाहायला दिसत. नाही, मुंबई पाहिला नाही. मग मुलगी पाहिला. काय झालं? काय दचकायला? काय मुलगी आणि या वयात कसं शक्य आहे? का?
नाही तसं नाही, तशी नाही हो. त्यांची स्वतःची स्वनिर्मित मुलगी. हा म्हणजे पळाली वाटतं. नाही म्हणजेच नक्की कोणीतरी पळवली होती. नाही तिला कोण पळवणार काय? आहे? अहो तीच अनेकांना पळवून लावेल अशी काय अशी सॉलिड आहे? अशी सॉलिड नाही, कशी सॉलिड आहे ते आल्यावर पहा. पण काय या सॉलिड मुलीची हकीकत काय? बाजीराव, मी काय म्हणतो, तुम्ही संपादक ना, हो. मला सांगा पुढल्या आठवड्यात मुंबईत एक अत्यंत महत्वाची घटना घडणार आहे. कुठली सांगा? पुढल्या आठवड्यात हा मिस इंडिया सौंदर्य स्पर्धा भरणार. करेक्ट. तर त्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी यांच्या मुलीची पुण्याहून निवड झाली आहे. सांगता काय? सौंदर्य स्पर्धेत Yes. यांच्या मुलीची Yes. पुण्याहून निवड झाली म्हणजे तुमच्या बहिणीची. काय झालं? सकाळी सकाळी कोणी भेटलं नाही का काय? थापा काय मारताय? खरंच सांगितलं. सौंदर्य स्पर्धेत यांच्या मुलीची पुण्याहून निवड झाली. अरे दोघांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तसं वाटत नाही. नाही, तुमची शंका तशी बरोबर आहे बाजीराव. काय माहिती का, यांची जी धाकटी मुलगी आहे ना ती आईच्या वळणावर गेली आहे आणि आमच्या नशिबीच्या पडलंय ते यांच्या वळणावरच आहे. हा म्हणजे घरातल्या घरात त्यांच्या स्पर्धा आहे. तर त्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी यांची मुलगी काल दुपारच्या एक्सप्रेसनी पुण्याहून मुंबईला निघाली. हे जेव्हा तात्यासाहेबांना कळलं प्रचंड संतापले आणि रात्री 9:15च्या पॅसेंजरनी 2:15 वाजता निघाले आणि गोंधळ करायला धोतर. थांबा सांगताना तुम्ही किती गोंधळ केला. काय 9:15च्या पॅसेंजरनं 2:15 वाजता निघाले म्हणजे काय? ती पॅसेंजर अर्धा तास लेट. हा म्हणजे यांची मुलगी एक्सप्रेस आणि तात्यासाहेब पॅसेंजर डकाव 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 निघाले हात चाललाय माझा हात चाललाय. म्हणजे मुलीच्या नंतर निघून सुद्धा तात्यासाहेब आधी पोहोचले. काय चाललंय काय? पोचले म्हणजे पार पोचले काय? इथं पोचले. काय झालं मला असंच करायचं होतं चुकून असं झालं. नाही तुमचं चुकून झालं. आम्हाला खरं आहे हार्ट ट्रबल जरा. नक्कीच काहीतरी दगाफटका असावा कशाला माझी खात्री आहे. नक्कीच दगाफटका आहे. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सासरी जाताना असाच दगाफटका झाला होता. ही गोष्ट इतिहास प्रसिद्ध आहे. नाही दगाफटक्याचा काही प्रश्न नाही. बाजीराव कुणाशी बोलतोय? हे काय बाजीराव? चे ते इथं नाही जातात. नाहीत म्हणजे त्या इतिहासात गेले. इतिहासात म्हणजे ऐतिहासिक घराणं आहे ना, याला ऐतिहासिक फेफरं असं म्हणतात. फेफरं काय? इतिहासाविषयी जेव्हा आत्मीयतेने बोलतात ना तेव्हा त्याला असं फेफरं येतं. काय त्याला काही कळत नाही. तुम्ही हाक मारा. असं हाक मारून बघ. बाजीराव नाही कळलं. बाजू एक शिवी द्या पाहिजे. शिवी देऊ द्या. नाही शिवी द्यायचं तू जागासला माय कानपडात मारायचा. याच्यावर एक उपाय आहे. यांची आई मरताना मला सांगून गेली होती की आमच्या बाजीरावचं असं कधी काय झालेलं दिसलं, हा वरती ताट झालेला अंगठा दिसतोय का, बरं, हा दुमडला की खाली सरळ होतं. बटन आहे हे बघा. काय नाही रोग आहे यांच्या घराण्याचा. वारसा तसं म्हण. उगाच काहीतरी काय सांगतात. त्यांचे वडील असेच गेले. हो असं नाही गेले. असे गेले असे स्ट्रेट गेले. आता मला या प्रकरणात दगाफटका का वाटतो ते सांगतो. का ज्या अर्थी तुमच्या मुलीची पुण्याहून सौंदर्य स्पर्धेत निवड झालेली आहे त्या अर्थी बाकीच्या मुली तिचा मस्तर करत असणार की नाही? अगदी बरोबर. पटलं ना काय वहिनीनं पटवलं की नाही? काय म्हणला? वहिनीनं पटवलं की नाही? अरे बाजीराव तुला मी सज्जन माणूस समजतो. काय चाललं? काय झालं? मी काय बोललो? पटवलं काय? तुमच्या समोर मी वहिनीला पटवलंय. आमच्या समोर वहिनीला मी आमच्या समोर वहिनींना हा नाही तसं नाही मला म्हणायचं होतं सांगण्यात पटवलं. तसे बायकांच्या बाबतीत अत्यंत सज्जन. हो कारण यांचाच मित्र ना. अहो आमच्या पुण्यातल्या 50 एक सुंदर मुलीतून तिची निवड झाली स्पर्धेसाठी. किती? 50. मग पुण्यात एवढ्या 50 सुंदर मुली आहेत तर माझ्या लग्नाच्या वेळी कुठे मेल्या होत्या सगळ्या. आता ऐका 50 मुलीतून ज्या अर्थी तुमच्या मुलीची निवड झालेली आहे त्या अर्थी उरलेल्या एकूण 50 मुली साहजिकच तिचा मत्सर करत असणार की नाही. आता त्या एका मुलीपैकी तुमच्या मुलीचा कुठल्याही मुलीनं काटा काढायचा मनसुबा रचला तर हे ऐतिहासिक घराणं आहे. लगेच ढाल आणि तलवार काढा. थट्टा करू नका. मराठ्यांच्या इतिहासात फंद पुतळी पळवापळवी या घटना बाजूला पुजलेल्या लक्षात असू द्या. अहो नाही हो बाजीराव फंद पितुरीचा आणि पळवाचा तात्या फेब्र आलं. बसले हे बघा सारखं येतं. खरंच परवा एकदा आंघोळ करताना आला होतो बाथरूम मध्ये. 3 दिवस तसे होते साबण लावलेल्या अवस्थेत. आतमध्ये दार फोडून अंगठा उघडला मी. लग्न झालं का? नाही भलत्या वेळी म्हणजे कठीण मी बरं वाटतं. नाही माझ्यावर काही फक्त शिरशिर येते अंगात. हो काय? नवीन प्रकारे पुण्यामध्ये असलं यंत्र मी पाहिलं नव्हतं कधी. अरे दुबळा होतात काय बघू तरी गमती असत. या इकडे नाही इथे बरं या
आता ह्याच्यावरती मी उपाय सांगतो. अंगठा दुमडायचा. ह्याच्यावरती नाही, यांची मुलगी हरवली ना, याच्यावरती उपाय. सांगा ना पाहिजे. आपण असं करूयात, आपण एक वर्तमानपत्रात जाहिरात देऊया. चालेल. हरवली आहे, पळवली आहे, चालेल चालेल, बेस्ट आयडिया. नको जाहिरात नको. अहो जाहिरात दिल्यामुळे आमच्या घराण्याची आबरू जाईल. आबरू गेली तरी हरकत नाही हो, मी आबरूला कधीच घाबरत नाही. अरे बापरे, नाही तुमच्या आबरू विषयी नाही बोलत मी, आम्ही आमच्या आबरूचं बोलतोय. मला एक सांगा, तुम्हाला मुलगी पाहिजे का आबरू पाहिजे? आम्हाला दोन्ही पाहिजे. दोन्ही नाही, काहीतरी मिळेल. मुलगी मिळेल नाही तर आबरू मिळेल, काय पाहिजे बोल. मग मुलगी पाहिजे. मग आबरू सोडा. थोडी सोडा हो. छोटी जाहिरात. तेच म्हणलं मी. छोटी सुटेल. देऊ जाहिरात? द्या. हे काय जाहिरात देते, काय काय करताय? ही बॅग उघडली, ही बॅग उघडली, ही बॅग आहे. ही बॅग उघडली? ही बघा, ही नेहमी अशी उघडते. फाटकी बॅग उघडली. फाटकी ना हो, ही 2 पीस बॅग आहे. हा 1 पीस आणि हा 1 पीस. परवा कट पीस मध्ये घेतला अशोकच्या दुकानात. चांगले बॅग आणि कट पीस मध्ये. तुमच्या घरात पेन आहे का? पेन जा, एक पेन आणा. बाजारात काय हो, तुम्ही संपादक हो. साधं पेन नाही. आयो पण ते प्रेस मध्ये ठेवलंय मी. एकच आहे. आम्ही एकटाच काम करतो ना, माझा 1 मॅन शो असतो. प्रिंटिंग मीच करतो, कंपोजिंग मीच करतो, आणि बुक बाइंडिंग मीच करतो, झाडू मीच मारतो. अरे वा, सगळी कामं हे स्वतः करतात. मग? मग तो अंक छापून झाला, एकटेच वाचता का हो? हो हो ना, वाचकात मला वाटलं सगळे एकटेच काहीतरीच करतात. घ्या घ्या, लिहून घ्या. द्या. हे पेन आहे का पेन शुअर आहे? बघा पेनच पेनच आहे. पेन एवढं मोठं याचं कारण काय? आहे, तुमचं हे कट पीस आहे हा. ना, आमचं हे 1 पीस आहे. 1 पीस आहे. हो, दौत नीफ वगैरे सगळं त्यातच असतं. अरे वा, ओढा ते. आय शाबास. छान आहे. असू द्या, तुमच्या आठवण. नाही 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 नाही, माझ्या बऱ्याच आठवणी आहेत तुमच्याकडे, लिहून घ्या. हा सांगा. शी. शी शी. तुमची मुलगी दिसायला कशी आहे सांगा. मी सांगतो. वर्णन बघा कसं करतो. सांगा. घ्या, लिहून घ्या. मेनका, रंभा, उर्वशी या अप्सरांना सौंदर्यात मागे टाकले अशी आहे. हो, आपा काय म्हणताय? हा. मेनका रंबाई अप्सरा होत्या, त्यांनाही मागे टाकली, हो. अशी यांची मुलगी आहे. हो. हा. अरे काय? मुलांच्या चेहऱ्याकडे. आई. हा, आई, वडील. चालेल. मेनका रंभा उर्वशी हा, या अप्सरांना हा. सौंदर्यात मागे टाकील अशी आहे. व्हेरी गुड. बरं, तिची एखादी विशिष्ट खूण सांगा. तिची विशिष्ट खूण म्हणजे बघा बाजीराव, की तिच्या नाही तुम्हाला पाठ आहेत का? वडिलांना विचार, मला काय विचारताय? तुम्हाला काय विचारायचं? काहीतरी काय सांगा. विशिष्ट खूण म्हणजे असं बघा, हा. तिच्या डाव्या डोळ्या नाही तिच्या डाव्या डोळ्याखाली. नाही नाही. त्याच्याबद्दल तुम्ही हो, चाललंय काय? काय चाललंय काय? सगळं लिहून घेताय का तुम्ही? ते विचार करताय. माणसाला विचार तर करायला नको. सांगा. लिहू नका बाजीराव. अरे सांगा. नाही, तसं लिहून घेऊ नका, कारण विशिष्ट खूण अशी मला तिची काही झटकन सांगता येणार नाही. का? याचं कारण माझी ही कन्या रसिका म्हणजे वयात आल्यापासून कधी माझ्या डोळ्यासमोर अशी फारशी थांबलीच नाही. दिसली की झटकली. लहानपणी मांडीवर बसली. तिची विशिष्ट खूण सांगता येत नाही, बरोबर. कारण दिसली की सटकली. अरे, काय तुम्ही संपादक केलं तुम्हाला? हे सांगतात ना, दिसली की सटकली, दिसली की सटकली. किती गोंधळ करताय तुम्ही? गोंधळ तुम्ही करता, सांगता ना. आम्ही काय करत आहात साहेब? बोला. तुम्ही तुमच्या मुलीचं नखशिकांत वर्णन करा. म्हणजे काय करा, तुम्ही ग्रॉस सांगा, ग्रॉस. मी त्यातून हवं तेवढं नेट काढून घेतो. अच्छा, ते नेट मीट लिहाल का? संपादक मी सांगा. मी सांग घ्या, लिहून घ्या. तिचं नाक चाफेकळीसारखं आहे. तिचं नाक चाफेकळीसारखं आहे. डोळे हरणासारखे आहेत. तिचे डोळे हरणासारखे. हा, इंटू ब्रॅकेट मृगनयन आहेत. संपादक मृगनयन आहेत. बरोबर. नंतर तिचे ओठ तोंडल्याच्या फाकेप्रमाणे लाल चुटूक आहे. पिकून लाल झालेल्या तोंडल्याच्या फाकेप्रमाणे तिचा एक ओठ. 4-5 ओठ आहेत काय? अपडाऊन. एक ओठ तोंडल्याच्या भाजीप्रमाणे लाल चुटूक आहे. लाल चुटूक आहे. सांगा. नंतर तिची उंची 5 फूट 3 इंच आहे. उंची 3 इंचावारी उंची माहिती वाटतं. आपल्या माहिती असलेली बरी ना. वर्ण गोरा. उंची 3 फूट 5 इंच आहे. 5 फूट 3 इंच हो. 5 इंच बिंच लिखा, 53 आकडा घाला, बाद झालं. बस एवढंच झालं वर्णन. वा तात्यासाहेब, तुमच्या या मुलीचं वर्णन वाचल्यानंतर मला असं वाटायला लागलंय, कल्याणच्या सुभेदाराची सूनच जणू काय पृथ्वी तलावर पुन्हा अवतरलेली. तात्यासाहेब, मला एक शंका विचारू. तात्यासाहेब, तुमच्या धाकट्या मुलीच्या मुखचंद्रमात आणि मोठ्या मुलीच्या मुखचंद्रमात इतका फरक? वहिनी का गेले? चहा करायला. चहा
जरा चहा बरोबर बटर सांगा, मला बटर खायला खूप आवडतं. तुमचं ऐकून ते बटर फेकून मारेल. बरं मला सांगा तात्यासाहेब, काय जो कोणी तुमच्या मुलीला शोधून आणेल त्याला तुम्ही इनाम काय देणार? एक पैसे इनाम देणार नाही. इनाम पाहिजे? नाही. इनाम पाहिजे काय? इनाम पाहिजे? अजिबात नाही. इनाम पाहिजे काय? तुम्ही इनाम पाहिजे असं पाहिजेच म्हणतो. ₹100 आणि नारळ घ्या. ₹1.25 नारळ घेण्यासाठी तो मुलीला कशाला इकडे आणेल? मुलीला तर का बाहेरच्या बाहेर चला एक असं करूया, शेकड्यात बोल, शेकड्यात. ₹101. असली पातूर कमी काय? मग ₹2000. 2000 नको. 5000 घ्या. हा चालेल. ठरलं? बस तात्यासाहेब ठरलं. जो कोणी रसिकाला शोधून आणेल त्याला ₹5000 रोख द्यायचे. ठरलं. देऊन टाक. मी काय कोण मी देणार का? मुलगी तुमची ना? माझी मुलगी आणि लिलाव तुम्ही दोघ जण बोलताय. काय चाललंय काय? 100 देऊ का नारळ देऊ का? अजिबात इनाम वगैरे काय द्यायला पाहिजे पण नाही. का विश्वनाथराव ही कार्टी म्हणजे माझ्या डोक्याला नुसतं व्याप झालेला आहे. अजिबात इनाम मिळणार नाही. ठीक आहे. इनामच हवा असेल तर जाहीर करा. जो कोणी रसिकेला या वर्णनावर हुकूम शोधून आणेल त्याला मी रसिकाच देऊन तात्यासाहेब मग तो माणूस कसाही असला तरी? अरे कसाही असला तर जाईल देवणारला बसेल तुकडे कर. असा कसाही नव्हे हो, मी म्हणतो असा कसाही. हो कसाही असला तरी देऊन टाक. तात्यासाहेब मी विचार बदललाय. आपण जाहिरात नको देऊया. जाहिरात नको जाहिरात नको देऊया. जाहिरात दिल्यामुळे तुमच्या घराण्याची आबरू जाईल. अरे बापरे. मी असं करतो, मी स्वतः तिच्या शोधार्थ निघतो. क्या बात आहे. आणि समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मुलीला मी शोधून आणली तर तुमची मुलगी माझी झाली. मान्य. माझी मुलगी तुमची मुलगी झाली. मान्य. काय म्हणाला? माझी मुलगी तुमची मुलगी झाली. अहो माझी मुलगी नव्हे, तुमची मुलगी माझी झाली का? म्हणजे अशी झाली. अच्छा मला आशीर्वाद द्या. 5 मिनिटात तुमच्या मुलीला शोधून आणतो. बाजीराव हो तुमची बॅग इथेच राहिली. अरे हो तळमधलं पण खाली टाकलंय. बरं येतो. अच्छा अरे हो बाजीराव काय काय बघतोय? ठीक आहे. काय माहितीये का वाईट आहे. काय झालं? चुकून झालं? नाही चुकून नाही. हे दुसऱ्याच्या वस्तू आपल्या स्वतःच्या खिशात घालणं ही वाईट गोष्ट आहे. बरोबर पटलं मला, पटलं. दुसऱ्याच्या वस्तू असे स्वतःकडे ठेवणं ही हलकटपणाची लक्षणं. ते पटलं मला. तुम्ही थांबा, मी आत्ता येतो 5 मिनिटं. एवढा मोठा गोंधळ केला तुम्हाला कल्पना आहे का? गोंधळ तुम्ही केलाय. तुम्हाला काय केलं? त्याच्यासमोर माझ्या खिशातलं पेन काढायची काय गरज होती? मला हलकट म्हणाला. त्याबद्दल म्हणत नाही मी. मी काय म्हणतोय, यांनी जर खरोखर त्या रसिकाला शोधून आणली तर रसिका माकडा देणार तुम्ही? देऊन टाकणार. पण नको देणार मी. अजय काही नाही, बोंब आहे खायची पाहिजे. तुम्ही कशाला तळमळताय एवढं? अरे पण रसिका माझी कन्या, माझा प्रश्न आहे. अहो पण मी तिला दिन नाही तर काय करेल? माझं तुला ऐका. तुमचं अजिबात ऐकणार नाही. आणि तुम्ही तरी काय वेड्यासारखं बोलताय. का नाही रसिकेला मी सांगितलं बाई ग या माकडाचा स्वीकार कर. अरे पण ती स्वीकारेल का? अहो जाऊ बापू ती सज्ञान पोरगी आहे. सज्ञा नाही ती. तिला मी एखादी गोष्ट सुचवू शकतो. तिच्यावर मी बळजबरी नाही करू. मला कळत नाही तुमचं काय चाललंय. तुम्हाला कळणारही नाही. बुद्धी हवी ना. अहो बुद्धीमध्ये पुणे आणि मुंबई 120 मैलाचं अंतर आहे. आली रसिका आली. आता देऊन टाका बाजीरावला. मला काय करायचं? तुमची मुलगी द्या. खुशाल आलीस तू करते. हे हो काय तात्या, मी इतकी प्रवासातून दमून आली आणि माझी विचारपूस करायची सोडून माझ्या चिंताय काय? तू थकून आलीस. पुणे ते मुंबई एवढ्या 120 मैलासाठी तुला एवढं थकायला झालं आणि इतका वेळ 24 आवर्स. येस, एवढ्या वेळात इथला माणूस इंग्लंडला जातो. हो पण ते विमानाने, ट्रेननी नाही काही. आणि तशी की नाही तात्या, मी काल रात्रीच मुंबई. काल रात्री? अरे बापरे. अरे मग रात्रभर कुठं होतीस कार्टे? 1 मिनिट आठवते. यांच्या खोलीवर. माझं ऐकून तरी घ्या तात्या. काय मी बैल वगैरे काय? सॉरी वशिंडावर थाप मारते. अहो तात्या काय झालं माहितीये का? काय झालं? काल जेव्हा मी बोरीबंदर स्टेशनवर उतरले की नाही तेव्हा एके ठिकाणी मला बरीच गर्दी दिसली. तुला बघायला असतात? नाही. त्या गर्दीत मी सहज डोकावून पाहिलं तर तिथे एक म्हातारी बाई बेशुद्ध होऊन पडली होती. माय गॉड. म्हातारी बेशुद्ध पडली होती. आता सांगा बघू तात्या, ती म्हातारी बाई कोण असेल? म्हातारी कोण असेल? मला काय माहिती कोण असेल म्हातारी ते. काय असं आपल्या मुलीवर वस्कन ओरडताय का? वस्कन म्हणजे विचारते कशी ती म्हातारी कोण म्हणून? म्हणजे तेवढं चिडणार का काय? अरे मला काय विचारते? ती बाई म्हातारी होती म्हणून तुम्हाला विचारलंय. अच्छा सगळ्या म्हाताऱ्यांचे काय पत्ते का? ती की नाही तात्या यांची आई होती. काय? सॉरी
तुझ्या आई. होय विश्वनाथ, ती माझीच आई होती. विश्वनाथ, गेले 4-6 महिने माझी एकही कथा कविता कुठेच विकली गेली नाही. त्यामुळे माझीच एक वेळच्या जेवणाची भ्रांत होती. मी कुठून गावाला तिला पैसे पाठवणार होतो. तिनेच बिचारीने इकडून तिकडून कसे बसे तिकिटापुरते पैसे गोळा केले. इथे निघून आली. भुकेमुळे व्याकुळ होऊन ती बेशुद्ध पडली प्लॅटफॉर्मवर. या रसिकाबाईंचं तिच्याकडे लक्ष गेलं. तिने तिला उठवली, घरी नेली, तिच्या उशाशी बसून तिची सेवा केली. खरंच सांगतो विश्व, या रसिकाबाईंचे खूप खूप उपकार आहेत आमचे. अहो त्यात उपकार कसले? एका माणसाची अडचण दुसऱ्या माणसाने जाणली नाही तर तो माणूस कसला? काय बरोबर मारते काय काय मी पाठमोरा नाहीये, फडा मारायचे नाही. जाऊ दे, तुझे प्रॉब्लेम आपण नंतर सॉल्व्ह करूया. आधी तुझी ओळख करून देतो. लुक ॲट दिस पिक्चर. पिक्चर काय सर्कस? हे माझे श्वशूर. श्वशूर म्हणजे शिकलेला आहे तो. नाही पण तुमचे मित्र नाही, सगळं कळतं त्याला. हे तात्यासाहेब फडणवीस. तर मोटरला एक गिअर असतो आणि गिअरच्या दांड्यावरचा गोळा त्याला माहिती नाही. आणि हा माझा मित्र हेमंत जोशी, उत्कृष्टपैकी कवी आहे आणि अलीकडेच कथा कादंबऱ्या लिहायला लागला. अरे मग आणा ना आपल्याला एकदा, नाही का? जरूर आणि ताई काय लग्न चांगलं मानवलेलं बरोबर आहे रसिका. लग्न फक्त तिकडेच मानवलंय, इकडे सारखी झीज. ओव्हर टाइम दिवस. अगं हे बघ कोण आलाय. अगं बाई भाऊजी तुम्ही? अगं हाच रसिकाला घेऊन आलाय. पण रसिकाची आणि त्यांची कशी काय ओळख? तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मुलीला घेऊन आलोय. तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या रसिकाला घेऊन आलोय. सायलेंट, सस्पेंड, डोंट टॉक. सगळं टुकारच आहे, सगळं बोलतो. तो कुणाला तरी घेऊन आलाय. कुणाला घेऊन आलाय मला काय माहिती तुमचं काय लफडं आहे. तात्या काय भानगडी करता का? तात्या काय चाललंय तुमचं? रसिका आली. कोण आलं रे? तात्यासाहेब, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मुलीला घेऊन आलोय. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही जागीर आमची झाली ती ना. हो, न पाहता तुम्हाला ती जागीर बहाल केली. लढा किल्ला लढवा. तात्यासाहेब, 5 मिनिटात तुमच्या मुलीला कशी शोधून आणली याचा मी तुम्हाला इतिहास सांगतो. इतिहास सांगा, भूगोलात घुसायचं नाही. तात्यासाहेब, आपला मंगल आशीर्वाद काय मंगल आशीर्वाद उडवताय कशा? आपला मंगल आशीर्वाद घेऊन रसिकेला शोधण्यासाठी मी मोहिमेवर निघालो. मोहीम म्हणजे घोडदौड. वाटेत दर्याखोऱ्यातून जात असताना. दर्याखोऱ्यातून कोण बोललं? मी. हा, तात्या ती कोण मुलगी आली हो? असू दे, लाळपुसा तुम्हाला ती जागीर दिली ना, इकडे बघायचं नाही, तिकडे. हिच्यापेक्षा ही जरा बरी दिसते. ही जराच बरी आहे. दर्याखोऱ्यातून म्हणजे उर्फ गल्लीबोळातून जात असताना हातात पेटारा घेतलेली. पेटारा म्हणजे बॅग, संदूक, बंदूकची बहीण. पेटारा घेतलेली, लपत छपत लपत छपत जात असताना तुमची रसिका मला दिसली. मी हिचा पाठलाग करू लागलो. आपला पाठलाग होतो असं पाहतात ही झपझाप इकडे आली. बरोबर आहे, ती बाई माणूस आहे म्हणून इकडे आली. चल का तिकडे. कळलं का? ही बाई माणूस आहे. बाई माणूस. तात्यासाहेब, मी हिचा मुखचंद्रमा पाहायचा प्रयत्न केला. ते लाल चुटूक मृगनयन वगैरे चुटूक. तेव्हा हिने चेहऱ्यावरती ओढणी ओढून घेतली. तेव्हा मीला बजावलं, बाई ग तू कोण आहेस ते मला सांग, नाही तर तुला शिपायाच्या स्वाधीन करेन. तात्यासाहेब, शिपायाचं नाव सांगतात घाबरली आणि निमूटपणे माझ्या मागोमाग आली. घाबरणारच. शिपायाचा मागचा वाईट अनुभव असेल. तात्यासाहेब, शिपायाचं नाव सांगतात म्हणाली कशी? काय नाही हो नाही, मी तुमची रसिका नाही. मी म्हंटल नाही. मग शिपायाचं नाव सांगतात घाबरलीस का? तर मला म्हणाली मुळात मी स्त्रीच नाही. तेव्हा मी तिला म्हटलं बाई ग, तर मला म्हणाली बुवा रे. मी तिला म्हटलं बाई ग, तू किती बनवण्याचा प्रयत्न केलास तरी बाप आपल्या मुलीला ओळखू शकत नाही. तात्यासाहेब, खात्री करून घ्या. तात्यासाहेब, खात्री करून घ्या. काहीतरीच काय हो पाहुणे, खात्री करून काय हेमंत, कसं काय? बरं काय करणार तुम्ही? तुम्ही माझे दोस्त आहात ना? हो. मग जरा तुम्ही खात्री करा ना. मी नाही. तात्यासाहेबांनी जागीर तुम्हाला दिली आहे ना, लढा. लढू म्हणतात. लढा. मी ऐक
तिरेक्यांचा गोळीबार शरण सिंह बाबा इथे बसली मध्ये मारणारे बांध रे आहे काय बांध कुठण्याचे पाकिट फेकून मारतात रे कोण आहे रे चॉकलेट व्हेरी गुड डिअर रसिका लव्ह लेटर लिहिले काय कोण आहे डिअर रसिका आय लिव्ह यू अरे कध्या लव्ह यू तरी लिहायचं कोण आहे युअर लव्हर धर्मेंद्र ज्युनियर वर ये तुला अमजद खान सिनियरचा हिसका दाखवतो इकडे ये म्हणतो ना तुला मी हे बघ तुझ्या नावाने आलेलं हे 8वं लव्ह लेटर हे चॉकलेट अरे काय चाललंय काय कपडे बदलायला जाते अर्ध्या तासांनी तू अशा रीतीने कपडे बदलायला लागलीस ना तर लवकरात लवकर आपल्या इथं वेड्यांच्या इस्पितळाच्या इमर्जन्सीज उघडाव्या लागतील काय रे अरे काय रे तुझा बाप म्हातारा आहे का पोरगी चिकली आहे रे तुझी मग काय करू रे आणि इकडे तो चेंडू मूर्ख लेखाचे हा घे रे घे हा आजीला पाठव बरं पाहिलंस अगं आपल्या चाळीतल्या 8-8 वर्षांच्या मुलांचे चेंडू उसळ्या मारून आपल्या घरात यायला लागलेले अरे काय चाललंय असं वागणं म्हणजे केवळ अधोगती आहे ग पोरी अधोगती आहे तात्या परमेश्वरानं मला सुंदर बनवलं हा माझा दोष नसून त्याचाच नव्हे का नाही हा दोष परमेश्वराचा नाहीये अर्धा दोष आहे माझा आणि अर्धा आमच्या कुटुंबाचा तात्या मी आले मला तुमच्याशी थोडं खासगी बोलायचंय पोरगी हा म्हातारा काय खासगी बोलतोय आता तुम्ही तिकडे बघून काय पुटपुट नाही ऐतिहासिक नाटकातलं पुटपुट होत होतं स्वागत म्हणतात त्याला स्वागत हे नाटक आहे का नाटक स्वागत बोलायचं नाही जे काय बोलायचं ते माझ्याशी बोलायचं माझं बोला थांबा हो माझं तुमच्याकडे थोडं खाजगी काम अरे मग बोला ना खाजगी काम म्हणजे असं एक मिनिट काय एक मिनिट बरं का बाजीराव एक मिनिट काय एक मिनिट बाजीराव तुम्ही आता काय पाहिले नाही तुम्ही काय पाहत होतात ते पाहिलं मी पण काहीच नाही आजूबाजू मी तेच बघत होतो आपलं कोणी ऐकत नाही ना अच्छा कामाचं स्वरूप म्हणजे खाजगी बोला का बाजीराव तुमच्या असा कोणी ओळखीचा मनुष्य नाही का मुंबईत म्हणजे की जो 1 रुपया घेतो आणि चिठ्ठीवर आपल्याला काही आकडे लिहून देतो मग एकाचे 9 रुपये होतात 10चे 90 असं बोलताय जरा आतल्या आवाजात बोला आणि मटका बोलायचा नाही हा काय सांकेतिक बोलायचं पाहिजे तर त्याला तुम्ही गडू म्हणा डेरा म्हणा माठ म्हणा फ्रीज म्हणा ते मटका बोलायचं नाही म्हणजे तात्यासाहेब तुम्ही मटका पण खेळता काहीतरी काय आता तुम्हीच म्हणा मी नाही मटका खेळ अहो माझा एक पुण्याला एक दोस्त आहे विनू म्हणून तर विनायक मला काय म्हणला तू चाललाय जाणायचे मुंबईला वरळीलाच राहतो तुझा जावई मग ये 10 रुपये फिरवून म्हणजे तुमची ओळख करून हवी त्या माणसाबरोबर देतो ना देतो नाक्यावरती तू इराणी ना त्याच्या गल्ल्यावर पोरगा बसतो बघा तोच मटक्याचा वेटिंग घेतो अरे पुन्हा मटका आता मरेल सांकेतिक डेरा हा चांगली ओळख फिरवून येऊ कोणी नाही तेवढं काम उरकलं पाहिजे अरे वा आमच्या सासरे बोला घेऊन कुठे फिरायला चालला काय फिरायला नाही फिरवायला चाललोय आपला त्यांना तुमचे सासरे आहेत ना त्यांना आज शंकराला मटक्यातनं 10 रुपयाचा बेल व्हायचा आहे समोर महाग असतो साहेब 10 रुपयेच खेळा जास्त खेळू नका अरे राम 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 लाखो बायकात अशी देखणी तुझ्या गबाणी भेटली नाही कुणी लाखो बायकात अशी देखणी कुठे आम्हाला तरी दाखव तुला बघायची आहे बस इथे
इथे बसू? नाही ती डुगडुग ते इकडेच बस. इथे बस इथे बस बस. आणि बघ माझ्या डोळ्यात. अहो इथे तर मी दिसते. मग तुझ्याशिवाय लाखो बायका देखणं दुसरं आहे कोण आहे? मला देखणी म्हणता? मग काय तुझ्या ताईला देखणी म्हणू? अगं कुठे तू शुक्राची चमचमणारी चांदणी आणि कुठे ते खगरा सूर्यग्रहण. इतकी का आमची ताई कुरूप आहे? सरकारने जो द्विभार्या प्रतिबंध कायदा केला नसताना की मी सरळ एखादं दुसरं लग्न लावलं असतं आणि मोकळं झालं असतं. काहीतरी बोलू नका उगीच. का? मोकळे कसे झाले असतात? उलट 2 बायकांचा नवरा म्हणून समाजात चर्चेचा विषय झाला असतात. अरे म्हणून काय झालं? एखादी सुंदर बायको मिळाली असती की नाही? पण काय हो भाऊजी? काय? आमच्या ताईचा इतका कंटाळा आला तुम्हाला? कंटाळा आला? अरे राम राम नको नको. असं वाटतं कमरेत 2 लाथा म्हणून हाकलून द्यावं घरातनं. नाही काय. पण काय हो भाऊजी, मी इथं आल्यामुळं तुम्हाला बरं वाटतंय ना? मला कसं वाटतंय सांगू? कसं वाटतंय सांगू? असं वाटतंय नुकतंच आपल्या दोघांचं लग्न झालंय आणि आपण हनीमून साठी रॉकेट मध्ये बसून चंद्रावर चाललो. एकदम चंद्र. मग चंद्र पुढे रॉकेट मागे जुई. पण काय हो भाऊजी, काय काय मी इथून गेल्यानंतर तुम्हाला दुःख नाही का होणार? होय होय होय. पण मी असं म्हणतो तू इथून जातेसच कशाला? अय्या इकडेच राहा कायमची. काहीतरी काय बोलताय? मी इथे खूप राहील. मग? पण आमची ताईने मला इथे ठेवून घ्यायला पाहिजे ना. अरे हड, हे माझं घर आहे. मी ज्याला हवं असेल त्याला ठेवीन, नको असेल त्याला लाथ म्हणून हाकलून देईन. त्यापेक्षा आपण असं केलं तर? कसं? आपण आमच्या ताईला कायमची माहेरी पाठवून देऊया. क्या डोकं आहे तुम्हाला? माझी स्तुती करता? मग काय करू? मी तुमच्या स्तुतीनं अगदी भारावून गेली. काय सांगतेस? भाऊजी तुम्ही किती स्मार्ट आहात, किती स्मार्ट आहात. मी किती स्मार्ट आहे, किती नशीब ट्रान्सपोर्ट नाही म्हणालीस. पण तुला सांगू का, तुझी ताई माझं आयुष्यात कधी कौतुक म्हणून करत नाही. असू देव भाऊजी, मी आहे ना आता ताईची उडी भरून काढायला. करेक्ट. तुम्हाला काल काय म्हणालीस की मला पार्टीला जायचं, एक थोडासा डान्स शिकव म्हणालीस की नाही? तुला शिकव. हे बघा, एक हात इकडे, दुसरा हात इथे, मग हात हे 1 2 3. काय काय तुम्ही अजून इथंच? कुठे जाणार? रात्रभर मेवणीशी बोलत होता, तुमचं पोट नाही भरलं? थोडं राहिलंय म्हणून आम्ही थोडं बाजारात जा आणि चिवडा घेऊन या. बघितलंस, नेहमी असं मध्ये मध्ये येऊन चिवडा करते बघी. असू देव भाऊजी, तुम्ही नका मनावर घेऊ. मी आहे ना. म्हणून तर मी रजा घेतलीये. रजा? किती दिवसांची? 4 दिवसांची. काय सांगता? 4 दिवसांची? म्हणलं बिनपगारी तर बिनपगारी, आपल्या बापाचं काय झालं. चल आपण असं करूया, बॅडमिंटन खेळूया. हो, पण आधी चिवडा. अरे हो, आपल्या दोघांच्या मध्ये चिवडा नाही का? गेलंच पाहिजे. जातो. ते पण काय ग, तुला आवडतो का चिवडा? मला ना नाही, तसं मला चिवडा आवडत नाही, पण तुम्ही आणलं तर आवडेल. आवडेल? कसला चिवडा आवडेल? मला की नाही बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू. काय झालं हो तुम्हाला? हा चिवडा परवडणार नाही. का? साधा शेंगदाणे आणि खोबरावाला चालेल का? शी, मी कधी खाल्ला नाहीये. मग आता? पण आपलं तुम्ही आणलं तर एवढेसा खाईन आपलं. पण मी लवकर तो जाऊ नका कुठे. तुम्ही लवकर आधी निघा, म्हणजे तुम्ही लवकर या. लवकर या. यायलाच पाहिजे. तुझ्यासारखी रसिक मेहुणी घरात असताना कोण गाढव मिळवणार ते चिवडेवाल्याशी बोलत बसेल. आला मी चिवडा घेऊ. हॅलो, मी रसिका बोलते. कोण? हेमंतराव? हॅलो, हां मी रसिका बोलतेय. नाही, भाऊजी नाही आहेत घरात, पण 1 मिनिट मी बघते जरा. हॅलो, भाऊजीने तुम्हाला निरोप सांगितलाय की तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे याल ना? भाऊजीनी सांगितलंय लवकर याल ना? नक्की. बाय. तुम्ही, मी तुम्हाला शुकशुक करत होतो.
कुठे वरती? हा मला वाटतं टोपी ठेवायला तुम्ही आतमध्ये गेलात की काय म्हणून शुकशुक करत होतो. टोपी कोट घातला होता का? अरे हो विसरलो. लोकांना टोप्या घालताय बाजीराव. बसा. बाजीराव मला एक सांगा, तुमचं प्रेस मधलं काम आटोपलं की नाही? तुम्ही तो मटका लावला पुन्हा आता मी आता सांकेतिक कसं बोलायचं बघा. सांकेतिक. शंकराला मटक्यातनं बेल वाहिलेला आहे. बरोबर. देऊळ ओपन झालं की प्रसाद मिळेल. आता 9:45 पर्यंत हा विषय क्लोज. ओपन करायचा नाही. बरोबर. बाकी काही म्हणा बाजीराव, माझ्याकडे लक्ष ठेवा. अरे तुम्ही इकडे तुम्ही हात गेलात की काय बोलता काय मी काय अदृश्य माणूस आहे का मध्ये जिथे मदत तिथे. बरं. मी काय म्हणतो, बाकी तुमचं एकूण मी हे वास्तव्य पाहिलं मुंबईतलं, तुमच्या ओळखी पाहिल्या, काय भरकन चिठ्ठी दिली आपल्याला. त्यामुळे मला असं वाटायला लागलंय की तुमची माझी ओळख अजून घट्ट व्हायला पाहिजे. आपल्या परिचय संबंध दाट व्हायला पाहिजे. माया पातळ व्हायला पाहिजे. माया पातळ. हो. हा म्हणजे तुम्हाला माझा संपूर्ण परिचय पाहिजे. देतो. माझा तुम्हाला संपूर्ण परिचय करून देतो. म्हणजे त्याचं काय झालं का वासाला? देतो ना. माझा संपूर्ण परिचय करून देतो. सावकाश. काही नको परिचय वगैरे करून द्यायला. काल जो तुम्ही इथे प्रकार घडवून आणलात ना, त्यामुळे आम्हाला तुमचा संपूर्ण परिचय झालेला आहे बाजीराव. त्या परिचयाने का कुठं जमतंय काय? हेच तुमचे आमचे संबंध. तात्या काय बोलताय आणि तुम्ही काय ऐकून चाललंय? घेताय? अहो चिरताय कशाला? तुम्हाला मध्ये घेतोय ना. कुठं मध्ये घेते? ती आल्यापासून तुम्ही मला मालगाडी सारखं मागे टाकलाय. तर मी संपादक आहे का मासिकाचा. बर. आता इतिहासकाळी मासिकं होती किंवा नाही याचा काही शोध लागलेला नाही. पण इतिहासकाळी बकरी मात्र भरपूर होत्या याचा शोध अलीकडेच लागलाय. बकरी म्हणजे बेबे बकरी नव्हे, बकरी असे जाड ग्रंथ असतात. तात्यासाहेबांना कदाचित माहिती असेल. नाही, त्यांना माहिती नाहीच. तुला काय माहितीये? तुझा जन्म तरी होता का? तू कल्पनेत सुद्धा नव्हतीस. मी असा लहान शाळेत होतो ना, पहिली दुसरी, त्यावेळी शाळेत बकरी घेऊन जायचो अभ्यासाला. काय तात्या, तुम्ही शाळेत बकरी घेऊन जायचा अभ्यासाला? काय बोलताय? बकरी नेला तर काय धनगर आहेत? तर असा शोध अलीकडेच लागलेला आहे. मी धनगर नाही असं. पण काय हो बाजीराव, तुम्ही कुठल्या मासिकाचे संपादक? मी पिकदाणी. पिकदाणी? काय झालं, सरकारी दप्तरी नावं रुजू करताना मी 4 नावं रुजू केलेली होती तात्यासाहेब. तुम्हाला कोणकोणती? तुम्ही जरा तिकडे बघा. लक्षात आलं. अत्तरदाणी, गुलाबदाणी, मच्छरदाणी आणि पिकदाणी. पण पहिली 3 नावं आधीच दप्तरी रुजू असल्यामुळं माझ्या वाट्याला मात्र पिकदाणी आली. बघा काय बाजीराव, हे मच्छरदाणी काय अत्तरदाणी ही काय मासिकाची नाव आहे का? थट्टा करू नका. शृंगार प्रधान मासिकात पिकदाणीला फार महत्व आहे. म्हणजे मराठ्यांच्या इतिहासात जी अक्षराला जसं महत्व आहे तसं शृंगार प्रधान मासिकात पिकदाणीला फार महत्व आहे. नाही, पण मराठ्यांच्या इतिहासामध्ये जी अक्षराला कसं काय महत्व आहे? बाजी तुम्हाला माहिती नाही? असं कसं म्हणता? केस पिकले एवढं तरी माहिती? त्यांना कसं माहिती असेल? बरं तुम्हाला हो? नाही, माझा हिस्ट्री हा विषय जरा कच्चा. हिस्टरिया म्हणजे काय हो? हिस्टरिया यांचा इंग्रजी हा विषय थोडा कच्चा. अय्या, तुम्हाला इंग्रजी येत नाही? नाही, पण इंग्लिश येत. हो बरोबर, इंग्लिश येत. ठीक आहे, मग मी मराठीत सांग. माझा इतिहास हा विषय जरा कच्चा आहे. इतिहास म्हणजे तुमचा इतिहास कच्चा आहे. मग तुमचा भूगोल पक्का असेल नाही? मी तुमचा इतिहास पक्का करू? मी तुमचा भूगोल पक्का करू? नाही, माझे दोन्ही विषय पक्के. नको. तर मराठ्यांच्या इतिहासात जी अक्षराला कसं काय महत्व आलं ते तुम्हा दोघांना पटवून देतो. शहाजी, दाढी, संभाजी, ढाल तलवार, तानाजी, बजाजी आणि भालजी. भालजी म्हणजे भालजी पेंढारकर, कोल्हापूरचा सिनेमा डायरेक्टर. त्यांचा इतिहासाशी काय संबंध? केवढे ऐतिहासिक चित्रपट काढले त्यांनी. त्यांचं सुद्धा नाव इतिहासात नमूद करायला हवं. केवढे चित्रपट काढले. माझा मराठा हे काय झालं त्यांना? ते आता जवळजवळ मेल्याच जाऊ. बापरे, हे ऐतिहासिक फेफर आहे. ऐतिहासिक फेफर? इतिहासाच्या आठवणी निघाले की असं त्यांचा पुतळा होतो. पण ह्यांचं करायचं काय? काय आहे, तो वर उभा आहे ना अंगठा, तो असा दुमडला की हे परत इकडे येतात. जा दुमड अंगठा. काही नको. काय नको काय? रहदारीला किती अडचण होईल. दरवाजा मोकळा कर. चल वाटते. ठीक आहे, वडिलांची आज्ञा कोण मोडणार? मला सवय. मला सवय. परवा चौकात काय झालं माहितीये का? चौकात असा चौका म्हणा माणूस चौका काय लावलंय?
बाजीराव नव्हे चौकात बाजीराव तुम्ही आमच्या तात्याने बिघडवू नका. माझी काय हिंमत आहे त्यांना बिघडवण्याची. म्हणजे? ते आधीच बिघडलेले. तात्या काय बोलताय तुम्ही? हा परवा चौकामध्ये असाच उभा होतो. लोकांना वाटलं मी ट्रॅफिक कंट्रोलर आहे त्यामुळे चारी बाजूचं ट्रॅफिक जाम झालेलं. आपले विश्वनाथराव तुमचे जावे बापू ते बस मधनं चालले होते. त्याने बघितलं चौकात गर्दी का तर चौकात मी असा उभा. ते बस मधनं खाली उतरले अंगठा दुमडला मी सरळ चारी बाजूनी ट्रॅफिक चालू. या रिव्हर्स मध्ये मागे ट्रॅफिक लगेच तिकडच चालू होतोय. काल जिन्यात असाच उभा होतो. कुणीतरी अंगठा दुमडून गेलं बघा. कुणीतरी काय 7व्या पायरीवर तुम्ही उभे होता. लंगड्यावर उभे होता की नाही? 7व्यात उभे होता की नाही? मी आलो आणि अंगठा दुमडला. तुम्ही होता काय झालं अंधार असल्यामुळे तुम्ही मला दिसला नाही त्यामुळे अंधार. पण काय हो बाजीराव तुमच्या त्या मासिकाचं नाव एखाद्या अप्सरेचं काय नाही ठेवलं? अप्सरा काय मोरावळा पडला का तोंड? नाही काय झालंय अलीकडे अप्सरा बाजारात बऱ्याच यायला लागले. गंधर्व सुद्धा बाजारात येणार आहेत असं कळलंय मला. मी काय म्हणतो आता आहे का तुमच्याकडे एखादी पिकदाणी? हा नमुना अंक आहे. मी नमुना अंक घेऊन सदैव फिरत असतो. बसा. कुठे? नको हे असलं मासिक तुमच्या हाती सुपूर्द करायला माझं मन धजत नाही. भीतीनं माझी छाती कशी धादाड होते. अगोबाई म्हणजे इतकी अश्लील आहे की काय तुमची पिकदाणी? अजिबात असली ना शृंगार प्रधान आहे. आणि मला सांगा शृंगाराला कुणाच्या बापाची भीती हो? आणि तुम्हाला सांगते आमच्या तात्यांची तर अजिबात काय सांगताय काय चाललंय? तात्या जरा ते मला बघू नाही मिळणार नाही. प्लीज तात्या मिळणार नाही. दाखवा ना तात्या. तोंडात मारीन बघ. तू लहान आहेस ना? लहान मुलांनी असं बघायचं नाही. बरोबर आहे. तुमचं वय लहान आहे ना मग तुम्ही इकडे. तात्या मला डोळा मारतात आणि लहान म्हणतात बघा. बाजीराव हो तुमचं वय माझ्यापेक्षा लहान आहे. म्हणजे काय? मग तुम्ही इकडे या. नाही नको मी इकडेच बरं. नको लांब उभे राहा. का हो हे दलालांचं चित्र आहे का? नाही मला वाटतं मुळगावकरांचं असेल. नाही मला वाटतं सत्यवान टंडून. हे जे चित्र आहे ना हे कॅमेरानं काढलेलं चित्र नाहीये. हा फोटोग्राफ आहे. फोटोग्राफ कॅमेरानं काढलेला नाही फोटोग्राफ आहे. म्हणजे काय हा जो फोटो आहे ना हा एका होऊ घातलेल्या नटीचा फोटो आहे. होऊ घातलेल्या नटीचा म्हणजे काय या बाईच्या मनात सिनेमा नटी व्हायचं होतं तेव्हा निर्मात्यांना सूचित करण्यासाठी तिने हा पवित्रा घेतला. तात्यासाहेब सूचित का? बाजीराव चुटूक का? तुम्हाला माहितीये मी लिहिताना मी व्याकरण सांभाळतो. भाषेकडे कधी बघत नाही. भाषेची बोंबच झाली. यवनात फदफद कसली घाणेरडी भाषा. कसला असलेली अजिबात असलेली नाही. मला सांगा तुम्ही अजंठा एलोराच्या लेण्या पाहिल्या की नाही? मी पाहिले. का गरीब माणसाला शेंड्या लावतेस तू? कधी पाहिलंय अजंठा? कडेवर बसून पाहिलेल्या लेण्या आहे ना अजून आठवत आहेत. आता उभ्यानं पाहिल्या लेण्या तर काय आठवतील. ती जशी अस्सल भारतीय कला गणली जाते तशीच आमची मासिका शृंगार प्रधान गणली जातात. हे काय हे? आमच्या मासिकाचा दर्जा असा. असा दर्जा आहे. म्हणजे उभं राहून वाचायला सुरुवात करायची. बसत 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 येऊन झोपायची. जरा एकदा वाचून काढतो. तात्या मला बघू अच्छा म्हणजे मगासपासून तुम्ही मला करत. मग तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या तात्यांना शुकशुक करतोय? हे का त्यांचं वय आता दुसऱ्याकडून शुकशुक करून घेण्याचं? इथे मी बसते. आमची ताई आहे ना ती इथे उभी राहते. मला फार घाबरते ना. काय म्हणतात? उभी राहून बोलते माझ्याशी. मला कल्पना नाही. मी तुमच्या ताईच्या जागी उभा राहू? मी तुम्हाला दादा म्हणू? दादा म्हणजे काय असतं? भाऊ मोठा भाऊ. नाही नको. मी आपला पाहुणा आहे तेच बरं आहे. तुम्ही अशाच समोर बसून राहा. पण काय हो बाजीराव मी इथे समोर बसल्याने काय होणार आहे? काय नाही तेवढं तुमच्याशी 4 गप्पा मारल्याचं समाधान. अच्छा बाजीराव माझ्याकडून जर तुम्हाला समाधान मिळवायचं असेल तर त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. पैशाची मी मुळीच पर्वा करत नाही. वाचकांच्या दृष्टीनं भरपूर पैसा असतो माझ्या खिशात. पण काय हो बाजीराव तुम्ही पूर्वीपासून संपादकच आहात? नाही मी संपादक घडवल्या गेलो. म्हणजे पेशव्यांच्या राज्यात जसे काही पेशवे घडवले गेले ना तसा मी संपादक घडवल्या गेलो. पण त्यापूर्वी तुम्ही कोण होता? तुम्ही सांगा ना मी कोण होतो ते. नाही सांगता. हल्लात पूर्वी मी 4-5 अश्लील कविता 4-5 अश्लील गोष्टी एखाद व्यंगचित्र रंगवलं की संपादक होता येतं. इतक्यात मला फायनान्सर भेटला. तो मला म्हणाला शृंगार प्रधान मासिक करत असेल तर भरपूर फायनान्स देतो. झालं सध्या आपली चंगळ आहे. खाना पिना मजा करणार. बाजीराव मला तुमच्या सुखाचा
वाटतो ना. मग येता का कुठे? हा मुंबई पाहायला? बाजीराव, तुम्ही मला मुंबई दाखवणार? आपला प्रयत्न करीन म्हणतो मी. बर, मग काय काय दाखव मला? कमला नेहरू पार्क, राणीचा बाग, गुलाबाची दांडी, दांडीवरचा दिवा. हे नवीन स्थळ आहे का? रसिकाबाई, हा. आता जी तुम्ही नावं घेतायत ना, अच्छा. ही आता सगळी इतिहासात जमा झालेली हो? आहेत. आज मी तुम्हाला वेगळ्या रम्य सुस्थळी घेऊन जाणार म्हणजे आहे. कुठे कुठे? हा, आज मी तुम्हाला जूच्या किनाऱ्यावर घेऊन जाणार आहे. बापरे. रसिकाबाई, हा. संभाजी राजांच्या वेळी जर जूचा किनारा असता हा. तर संभाजीची आणि तुळशीची घाट नदीवरनं पडता त्या जूच्या किनाऱ्यावरच पडली असती. परत आलं वाटतं. हा, चला चला चला. नाही थांबा, तुम्हाला आपलं ते हे तर काय म्हणतात त्याला, स्विमिंग पोहायला. पोहायला? हा. नाही, तशी पट्टीचं मला पोहता येत नाही? नाही, पण आपली कडेकडीने हातपाय हलवते मी. रसिकाबाई, हा. आज आपण मुंबई पाहायला जाणार. हो. तिथून जूच्या किनाऱ्यावर जाणार. बर. मग असेच कडेकडेनं 2-4 हात मारूया. हो, पण बाजीराव, एक प्रॉब्लेम आहे. काय बोला? पोहायला जायचं म्हणता, हो. पण माझ्याकडे स्विमिंग ड्रेस नाहीये ना. हा, नसे ना का? मग स्विमिंग ड्रेसची आवश्यकता असं मला वाटत नाही. काहीतरी काय बोलताय? पूर्वीच्या ऐतिहासिक स्त्रिया कुठं स्विमिंग ड्रेस वापरत अहो, होत्या? त्या वापरत नसतील, पण मला हवा. म्हणजे विकत आणू? मग काय भाड्याने आणणार? मिळतो ना. बाजीराव, तुम्ही मला भाड्याने स्विमिंग ड्रेस आणून देणार? रसिकाबाई, तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला. कसं काय? मी तुम्हाला काय म्हंटल? हा. भाड्यानं मिळतो म्हंटल. बर. तू भाड्यानं आणतो म्हंटल का? मग पळत पळत जा आणि माझ्यासाठी स्विमिंग ड्रेस घेऊन या. आता आलो. हो, रसिकाबाई. काय? ते इकडे आण. ते माझ्याकडे पाहून एकदा गोडचा हाय वाढा ना. हाय. चला, किती भोळा आहे नी. भोळा? अशी भोळी दिसणारी माणसंच बगडी असतात बरं. हे बघ, काही तो कितीही बगळा असला ना, तरी ही मासोळी काही त्याच्या गळ्याला लागणार नाहीये. ते आलं लक्षात माझ्या. ही मासळी कुठल्या जाळ्यात अडकण्याचा प्रयत्न करते ते पाहते मी कालपासून. अशी आडून का बोलतेस? काही गैर वागले का मी? तुझ्या मनालाच विचार की. माझ्या मनाला कशाला? मी तुलाच विचारते. किती निर्लज्ज झाली आहेस तू. काय केलं ग मी निर्लज्जपणा? जास्तीत जास्त अंग अनावृत्त करणार हे तुझे कपडे घालणार, दिसेल त्या पुरुषावर सर वागणं, बोलणार, नको तिथं चेष्टा मस्करी करणं, करणार. ही काय सभ्यपणाचे लक्षण आहे? रसिका, भाऊजी, रसिका, मी आलो, रसिका, मी इकडे मला सांग, मी तुझ्यासाठी काय आणले ओळख बघू. आईस्क्रीम? पिशवीतून नाही. मग पाणीपुरी. पाणी गळून नाही का जाणार सगळं? डोळे मीठ. मीठले उघडले. डोळे मीठ. काय रे भाऊजी, काय एवढ्या मोठ्या पिशवीत एवढंच चॉकलेट मग आणलं? काय करू, दुकानदाराच्या त्या एवढ्या मोठ्या बरणीत एक चॉकलेट होतं, हिच्या खात्यावर मांडून आणले. हिच्या खात्यावर आणलं ना, मग ते तिलाच द्या, नाहीतर माझ्या पोटात दुखेल. अगं 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 काय झालं उगी दुधाची वेळ झाली तिच्या. काहीतरी काय बोलतो भाऊजी? नाही. भाऊजी, काय? तुम्ही आता नव्हतात ना इथे, हा. तेव्हा हा. ही माझ्याशी भांडत होती. अरे कोण? ही तुझ्याशी भांडत होती? होय. एवढी तिची हिंमत? वाटेल ते बोलली मला. दम देतो तिला. द्या. सोड मला, तू मला सोड आता फक्त. हे धरलंय तुम्हाला भाऊजी. नाही धरलं बघ, आता सॉलिड दम देतो. Solid दम. काय तुझ्याशी भांडेल परत? काय गे? काय? नाही मी काय म्हणतो, पुन्हा तुझ्याशी भांडू नको. हा ते बघ, सॉलिड दम दिला. Solid दम मग दिला? ती बघ कशी घाबरून नुसती चळचळ कापतीये. असू दे. तुम्ही आणखीन काय होतं माझ्या सोन्याला? आणखीन काही तू कशाला काळजी करते? मी आहे तुझं कौतुक करायला. हो, पण तेच तिला बघवत नाहीये ना. अरे नको बघू दे, किस्मत हमारे साथ है और जलने वाले जल गए. चल आपण बॅडमिंटन खेळूया. हो, पण मी आले 2 मिनिटात मी चेंज करून येते. हे कपडे काय? रसिकाबाई, 2 स्विमिंग ड्रेस आणले. 2 कशाला बाजीराव? 2 स्विमिंग ड्रेस आणले. डोकं 2 कशाला? पण कशाला काय? एकदा पाण्यात गेल्यानंतर तो भिजणार नाही का? बाजीराव, आपण दिवसभर पाण्यात राहणार आहोत. तुम्ही म्हणत असाल तर रात्रभर पाण्यात राहू, माझं काही ऑब्जेक्शन नाही. आणि भोपळा एवढा आणलाय, उचलत नाही म्हणून जिन्याच्या दारात ठेवलं. मोठा भोपळे इकडे काय म्हणाला तुम्ही? मी आणि रसिका आता स्विमिंग ड्रेस घालून रस्त्याने पोहायला जाणार. जाऊ नको, लोक दगड मारतील. बाजीराव, स्विमिंग ड्रेस हा फक्त स्विमिंग करताना घालायचा, रस्त्याने चालताना नाही. असं होय?
आमची पोहण्याची पहिलीच वेळ आहे ना. मग तुम्ही अजिबात पोहू नका. डुंबा अशी म्हशीसारखी. म्हशी कुठं आणली? आणि तो भोपळा कसा आणला तो? हो भोपळा असं काय करता? भोपळा आम्ही पोहताना बांधणार. रसिकाबाई आपण 8 दिवस नुसतं पोहतच राहायचं? नाही, ते आपण नंतर ठरवूया. सध्या ना बाजीराव, मी भाऊजींच्या बरोबर बॅडमिंटन खेळायला जाते. तुम्ही म्हणाल तसं. चला बाहेर चला. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का लाजता. बेडू कोता गेला त्यांनी. जायचं पेपर सुद्धा फाडून टाकलं रे. रामा रामा रामा. काय हो, स्वतःच्या बायको समोर परस्त्रीशी फ्री वागताना तुम्हाला लाज कशी वाटत नाहीये? कोण? अरे तू बोललीस काय? काय झालं? तुमची बायको. काय झालं? बरीच बोलायला लागलीस तू हल्ली. बोलणारच. काय बराच बदल झाला? नवरा बेताल वागायला लागला तर बायकोनेच लगाम घालायचा असतो. अच्छा, फारच बदल झालेला दिसतो तुझ्यात. मेवणीशी असं फिरताना कुणी पाहिलं तर शेण घालतील तुमच्या तोंडात. कसं शेण घालतील तोंडात? आपल्या या मुंबईत एक जोगेश्वरी सोडलं तर शेण मिळते कुठं बोंबल्याला? आणि मला एक गोष्ट सांग, ही रसिका आपल्याकडे पाहुणी म्हणून आली आहे, तिला आपण हसवलं नाही, खेळवलं नाही, ते किती नाराज होईल बिचारी. काही नको खेळवायला. आणि काय हो, तिला खेळवायला तिची बहीण आहे, तात्या आहे तिचे वडील. ते म्हातारे झाडे काय खेळणार तिला? आणि तुमचे खेळ मला चांगले ठाऊक आहेत. काय सांग? आणि काय हो, बायकोला नाही कधी खेळवली ती आणि मेवणीला खेळवायला चाललात. ऑल राईट, चिडू नको. आज आपण दोघं जाऊया आणि भरपूर खेळूया. कबड्डी खेळ. टाळ्या कुठून व्हावी? मी 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 अरे वा 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 वा. आज दोघंही खेळायला निघालात वाटतं. आपण नुसतं खेळाचं नाव काढायचं अवकाश. अंपायर हजर. अंपायर मी? नाही नको. अरे तुमच्या दोघांच्या खेळामध्ये मीच आउट व्हायचो. त्याआधी मी आउट होतो. अगं जरा चहा करून दे. मी आलो 2 मिनिटात. आलो की जरा माझं महत्वाचं काम आहे. टॅक्सी घेऊन आलो. टॅक्सी. पाहिलं भाऊजी, कालपासून आमच्या घरात हे असं चाललंय. वहिनी, मला एक कळत नाही. मला याने फोन करून इथे ये म्हणून बोलावून घेतलं आणि हा स्वतः निघून गेला. काय झालंय तरी काय आला? त्याला काय झालं मी सांगतो. अरे रसिकाबाई या घरात आल्यापासून विश्वनाथरावांचं चित्त विचलित झालेलं आहे. पुढचं तुम्ही सांगा. पुढचं अजून मला काय माहिती नाही. आजवर रसिका कशीही वागली, पण मी तिला एका शब्दाने बोलले नाही कधी. पण आज माझ्याच घरात राहून माझाच माणूस बळकायला लागली. कशी स्वस्थ राहू मी? नाही वहिनी, जरा शांत आहे. बघा कशी शांत राहू? लग्न झाल्यापासून मी ह्यांची थेरं उघड्या डोळ्यांनी पाहत होते. वाटलं होतं आज नाही सुधारणार, उद्या तरी सुधारतील. पण हे कुठले सुधारायला? मोकळं रान दिसलं की लागले चरायला. माझ्यासारख्या साध्या भोळ्या बायकोचं ह्यांनी उठता बसता कौतुक करायला हवं होतं. हे बाकी खरं वहिनी, हे बाकी खरं. वहिनी, तुमच्यासारखी बायको जर आमच्या दिमतीला आली असती. काय 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 म्हणाल? काय म्हणालो मी? काय म्हणत होतो? वहिनीसारखी बायको आमच्या दिमतीला आली असती ना. हा, मग हे ना कोण म्हणणार? तो म्हणत होतो. इतक्यात तुम्ही माझ्याकडे वळलात. अरे ना हा शब्द या घरामध्ये इम्पोर्टेड आहे. हो 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 हो. बाजीराव, इम्पोर्टेड नव्हे, इम्पॉर्टंट. महत्वाचा. म्हणजे काय? महत्वाचा. आली असती ना तर आम्ही बाहेर कुठेही जाता घरात 24 तास तळ ठोकून राहिला असतो, असं मला म्हणायचंय. रसिका नाही, टॅक्सी आली. रसिका कुठे गेली? रसिका, ओ रसिका, चलो चलो टॅक्सी आ गई. हाय. हॅलो. नमस्कार. चला भाऊजी, तुमचे हे मित्र फारच अळणी दिसतात. रसिकाबाई, तुमच्या या पोज मधला मला एक फोटो द्याल का? असा घ्या. नको. आय वॉन्ट शी इज ऑन पोज. पण तुम्हाला कशासाठी हवाय माझा फोटो? माझ्या पिकदाणीच्या मुखपृष्ठावर छापून देईन. बाजीराव, तुम्ही एक काम करा. तुम्हाला कुठल्या कुठल्या पोज मध्ये माझे फोटो हवेत ना, त्याची मला एक लिस्ट करून द्या. लिस्ट म्हणजे? यादी. मला तुम्ही ती यादी करून द्या. हा, माझ्या यादीप्रमाणे तुम्ही पोजेस द्याल? हो. पोजेस देण्याने माझं काही सुद्धा कमी होणार नाही. चल रसिका, लवकर चल. तिकडे टॅक्सीचं मीटर कसं वाढते बघ. टिडिंग टिडिंग टिडिंग. तुमच्या टॅक्सीचं मीटर वाढतंय याची तुम्हाला काळजी, आणि तिकडे आमच्या समुद्राचं पाणी अटतंय त्याचं काय? पाणी. पाहिलं ना भाऊजी, मगाशी मी तुम्हाला सांगत होते तुम्हाला खोटं वाटलं ना. आता पाहिलं ना डोळ्याने तुम्ही. लाजत नसेल तुमच्या नवऱ्याला तर वाटणार कुठून? तुम्ही गप्प बसा. काय गप्प बसा? मला सांगा वहिनी, पूर्वीच्या मोंगल सरदारांना कुठे लाज होती? पराभव झाला तरी जिंकलो म्हणायचे, पराभव झाला तरी जिंकलो म्हणायचे. वहिनी, मला वाटतं मागच्या जन्मी विश्वनाथराव मोंगल सरदारच असावे. तुम्ही गप्प बसा. बसा. अहो भाऊजी, रसिकाच काय, पण ह्यांच्या ऑफिस मधल्या टेलिफोन ऑपरेटरच्या सुद्धा हे मागे लागलेले आहेत.
ऑफिसमध्ये तर 2-2 तास बोलतातच, घरी आल्यानंतर सुद्धा फोनवरनं चेष्टा मस्करी चालू असते यांची. कधी कधी या फोनचा इतका राग येतो, असं वाटतं याचं पेकाट मोडून टाकावं. मी वळू नका. मग बोला ना, बोला. काय बोला? मी जरा बोलू का? बोला. तुम्हाला नको म्हटलं ना, तुम्ही थांबणार आहात बाजीराव? नाही, मी मुद्द्याचं बोलणार आहे म्हणून म्हटलं मी जरा बोलू का. मी काय म्हणतो वहिनी, विश्वनाथरावांची बहीण नर्स होती म्हणून हा फोन इथं आला आहे मुद्द्याचा. आता ती बहीणच एका पेशंटचा हात धरून पळून गेल्यानंतर हा फोन इथे ठेवायचा का, आहे की नाही मुद्द्याचं? मला एक सांगा, आपला इतिहास काय सांगतो? अरे एखादं राज्य खालसा झाल्यानंतर त्या राज्याचं नामोनिशाण ठेवायचंच का? पा नाव काढल्याबरोबर मेली हजर झाली. बघा ती सटवी काय म्हणते. बघतो ना ती सटवी काय म्हणते. तुम्ही का बसा? मी आहे ना इकडे. अरे तुम्ही आता बसा. घ्या तुम्हीच बोला. कोण विश्वनाथ हवाय ना? विश्वनाथ जर आता बाहेर गेलेला आहे. काही मेसेज आहे का देण्यासाठी? वैसी लास्ट शोची 2 तिकीट रिझर्व केलीत काय? कुठल्या? 2 घडीचा डाव. 2 घडीचा डाव कुठे लागला? ठीक आहे, मी सांगतो. वहिनी, हा 2 घडीचा डाव कुठे लागला असेल? हो, नळ बाजारात नाही तर भेंडी बाजारात. अहो भेंडी बाजारात मराठी पिक्चर लागत नाहीत. भेंडी. तुम्ही गप्प बसा. उद्या त्याबरोबर 2 घडीचा डाव रंगवणार आहेत काय? भाऊजी, ह्या फोनची त्यांना कल्पना देऊ नका. अजिबात देऊ नका. अजिबात. तुम्ही गप्प बसा. तुम्ही आज जाओ. इकडे असा माझा प्लॅन तुम्हाला समजावून सांगतो. काय माझा प्लॅन? काय? जरा कान करा. काय? उद्या गप गप सांगा, काय ते सांगा. उद्या विश्वनाथरावाच्या ऐवजी मीच जातो 2 घडीचा डाव रंगवायला. अरे असा 2 घडीचा डाव रंगवतो की बस तुम्ही बघतच राहा. नाही रंगवला तर काय झाली काय? नमस्कार जोशी. तुम्ही इथंच? मग हे घर सोडून आम्ही कुठे जाणार? नशीब इथं भेटलात, वर भेटू नका. अरे काय तुमचं मासिक आहे का शास्त्र? तात्यासाहेब, हे मासिकच आहे. कोकशास्त्र पुढल्या महिन्यात मी छापतोय. वेगळं कशाला छापताय? का? त्यालाच एक पिवळा कागद चिकटवा आणि बसा ब्रिज खाली कुठेतरी विकायला. कोकशास्त्रच होईल. काहीतरी काय बोला? निव्वळ खाण्याकडे मासिक अजिबात असेल ना. बाजीराव, तुम्हाला आता मी दम देऊन सांगतोय. काय? लक्षात ठेवा, या तुमच्या पिकदाणीचा दर महिन्याचा अंक मला पुण्याला घरपोच मिळाला पाहिजे. म्हणजे आमची पिकदाणी तुम्हाला आवडलेली? अजिबात आवडलेली नाही. गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही जास्तीत जास्त किती अश्लील लिहिता ते मी एकदा वाचून पाहणार. ऐकून ठेवा. आणि बाजीराव लक्षात ठेवा, जर मला तुमच्या या पिकदाणीमध्ये पुढल्या अंकापासून सुधारणा दिसली नाही तर मी तुमच्यावर खटला भरेन. कोर्टात खेचीन तुम्हाला पिकदाणी सकाळ. मग तात्यासाहेब तुम्ही कोर्टात जा. जाईनच. तुम्ही कोर्टात जा. तुम्ही कोर्टात गेल्यामुळं पिकदाणीचा खप दुप्पट झाला म्हणून समजा. वाटल्यात दोन्ही बाजूचा खर्च मी करतो, पण प्रथम तुम्ही कोर्टात जा. काय निर्लज्ज माणूस आहे पहा. वा बाजीराव, म्हणजे तुमच्यावर खटला भरून सुद्धा तुमच्या या फालतू पिकदाणीमध्ये काही सुधारणा होण्याची लक्षणं दिसत नाहीत. अजिबात नाही. अच्छा अच्छा अच्छा. तात्या, पिकदाणी सुधारणा करण्यापेक्षा स्वतःच्या मुलीला सुधारा. कुठल्या मुलीविषयी बोलतेस तू? रसिकेविषयी बोलते मी. काय केलं रसिकेने? काल इथं आल्यापासून तिने गोंधळ घातलेला पाहिला नाही तुम्ही? काय पाहायचंय? पुण्यामध्ये तिचे अनेक गोंधळ, भारुडं, दिंड्या वगैरे पाहिलंय मी सगळं. पुण्यातल्या गोंधळात आणि माझ्या घरातल्या गोंधळात फार फरक आहे तात्या. काका, इथं काय केलंय तिनं? मेवण्याशी बेताल वागते ती. हो का? आणि तिचा मेहुणा फार तालात वागतोय असं तुला म्हणायचंय? मी इथं आल्यापासून पाहतोय दोघांचाही ताल सुटलाय. दोघंही बेताल झालेत, बदसूर झालेत. आणि तरी तुम्ही गप्पाच. अरे मग मी काय करू शकतो? जी कार्टी पार उपदेश करण्याच्या पलीकडे जाऊन पोहोचली, तिला संस्कृतीचे डोस पाजण्यात काय अर्थ आहे? खरं म्हणजे चूक तुझी आहे कविते. बरोबर आहे. हो, तुझीच चूक आहे. बरोबर आहे. तुम्ही काय बरोबर आहे म्हणताय? काय रे? चल जा. बाजीराव, पुन्हा तुमचा आवाज आला तर कागले आवाज काढेन मी. मधू बघा इकडे. मधू बघतोय इकडे, मधू बघतोय. तुला एक सांगतो मी, खरं चूक तुझी. विश्वनाथराव सारखा नवऱ्याला तुला ताब्यात ठेवता येत नाही. गबास, माझ्यावर ओरडू नको. ज्याच्यावर ओरडायचं त्या नवऱ्याला सोडलाय मोकळा. तो बाहेर तिकडे बोंबलत फिरतोय आणि बापावर ओरडतीये कार्टी. खरं म्हणजे तुझ्यातच काही पाणी नाही झालं. यू आर राईट. ठीक आहे तात्या, आजपर्यंत मी त्यांची बायको, पायाची दासी म्हणून वागत होते. पण आता
त्यांच्या जीवनाची त्यांच्या संसाराची पार्टनर म्हणून वागणार. अगं अगं खुळी काय करते खुळे एकदम खुळे आहेत. हाफमॅड आहेत हाफमॅड. जवळ आहे माझ्या काय खुळी म्हणते. मला भोळ्या म्हणायचं होतो. भोळ्या चुकून खुळे आलो चुकून खुळे आलो. जीप सटकली जरा. काय तात्यासाहेब वहिनीने विश्वनाथरावांची मुळीच काय करता कामा नये. सरळ घटस्फोटासाठी अर्ज करावा. मी जर वहिनींच्या जागी असतो ना तर सरळ घटस्फोटासाठी अर्ज केला असता. मला सांगा तात्यासाहेब आपला इतिहास काय सांगतो. मला काही सांगत नाही. तुम्हाला काही सांगत असेल तर बोला. अहो स्वतःचे जात बाधे असून देखील सुद्धा शिवाजींनी चंद्रराव मोऱ्यांचं बंड हाणून पाडलं की नाही. वहिनीने सुद्धा विश्वनाथरावांचं बंड हाणून पाडलं पाहिजे. त्यांच्याशी तव मुळीच करता कामा नये. बाजीराव दोन मन जोडायला फार वेळ लागतो. तोडायला एक क्षण सुद्धा पुरेसा. यांचे विचार सुद्धा खुळे आहेत बघा. आपला भोळे 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 भोळे. आता मी तुम्हाला यांचा परिचय करून मला ओळख आहे त्यांची. हे चांगल्यापैकी कवी आहेत. कधीतरी चुकून माकून चांगल्या कथा लिहितात. चुकून माकून लिहितात. मी यांना म्हटलं माझ्या पिकदाणीतल्या तुम्हाला भरपूर पैसा देतो पण नाही. मला सांगा तात्यासाहेब आपला इतिहास काय सांगतो. तुमच्या कानाखाली आवाज काढावा म्हणून सांगतो. अहो मानाची जागा मिळतात. सूर्याची पिसाळ देखील बादशाला जाऊन मिळाला. मग पैसे मिळतात. हेमंतराव आम्हाला मिळाले अवघं काय. बाजीराव पैशाने तुम्ही बाजारू लेखक विकत घेऊ शकाल पण माझ्यासारखा सच्चा लेखक तुमच्या या मोहाला कधीच बळी पडणार नाही. बाजीराव कसला सच्चा एक वेळच्या वडापावची भ्रांत आहे मला विचारा ना. असू दे. आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात मी एक विशिष्ट असं ध्येय डोळ्यांपुढे ठेवून जगत आलो आणि केवळ पोट भरण्यासाठी म्हणून त्या ध्येयाशी मला कधीच प्रतारणा करायची नाहीये. बाजीराव मी जो मार्ग ठरवलाय त्या मार्गानेच मी जात राहणार. बाई सांभाळा सांभाळा. स्त्रीचा तोल सहज जातो पण तो गेलेला तोल सावरणं सांभाळणं हेच महत्वाचं असतं. देख रे त्याने काय उपदेश केला तुम्ही इकडे झेलाझेली चालली. अगं रसिके ऐक ऐक हेमंतानं जाता जाता तो काही उपदेश केला जरा डोक्यात घे. तात्या जाता जाता उपदेश करणं फार सोपं असतं पण उपदेश करणं कंपनी द्यावीशी वाटणं हे सगळं मलाच बघितल्यानंतर का वाटतं हे मला अजून कळलेलं नाहीये. याचं कारण अजून तू वेडी आहेस. हो त्याचं काय आहे रसिके एखादा माणूस वेड्यासारखा वागत असला ते बघ ते वेड्यासारखं चाललंय. बॅट कुठली खेळते क्रिकेट असं आहे ते. असं जर वेड्यासारखा कोणी वागायला लागला तर शहाण्या माणसाने त्याला उपदेश करणं सरळ मार्गावर आणणं हे त्याचं कर्तव्य असतं. अच्छा खरंच रसिके तुझ्या बाबतीत मात्र माझं काय चुकलंय ते काही कळत नाही. माझी शिस्त एवढी कडक असताना तू अशी कशी निपजलीस बाया. अशी कशी म्हणजे कशी म्हणजे जशीच्या तशी म्हणजे कशी म्हणजे बेताल बेजबाबदार. अहो पण तात्या तुम्ही मला नृत्य गाणं कधी शिकवलंच नाही तर मला ताल कसा समजणार. करेक्ट करेक्ट म्हणे. जास्त बडबड करू नकोस आता. थोबाड रंगवीन बघ तुझं. थोबाड रंगवण्याची तसदीक तुम्ही घेऊ नका. मेकअप पण आहे कळलं. काय रे कशाला शुकशुक करतोय. मला 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 बोलवत ते तुम्ही जरा इकडे उभे राहा. तुम्ही तिकडेच थांबा अजून खबर यायला वेळ आहे. तुम्हाला मेकअप करायला तो सेल्समन कशाला हवा. मला चांगला मेकअप करता येतो. पूर्वी माझा हात धंदा होता. बाजीराव किती धंदे होते हो तुमचे. मी धंदेवाईकच आहे आणि मी बघतोय तुम्ही एकसारखे कपडे बदलत असतात. नाही म्हणजे कपडे बदलायला एखादा मदतनीस वगैरे. मूर्ख कपडे बदलायला मदतनीस मला हवा. येतं का धोतर बदलायला माझं. मूर्ख लाज वाटत नाही. सरळ बापाच्या समोर पोरीच्या वेषांतराच्या गोष्टी करता. तुमच्या मला सांग आपलं काय ठरलं होतं की मी बाहेर थांबणार तुम्ही सासऱ्यावर डाफरत आहे. नाही काय 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 चाललंय काय कुठे काय चाललंय. विश्वनाथराव मला आपल्याशी थोडा वेळ बोलायचंय. आपल्याला थोडा वेळ आहे का. बोलू बोला. विश्वनाथराव काय तुम्ही माझ्या थोरल्या मुलीबरोबर कवितेबरोबर विवाह केलाय याची आपल्याला काही जाणीव आहे का. ती गोष्ट विसरण्याचा एखादा सोपा उपाय आहे का. अरे सरळ जरा स्पष्ट सांगतो तुमच्या मोठ्या मुलीचं माझं पटतं आता शक्य नाही. आणि पटवून घ्या असं मी तुम्हाला सांगणारही नाही. तुम्ही कोण बोलणारे चोमडे. अरे चोमडे मला विचारता मी कोण बोलणार. अरे माझ्या घराशी नातं आहे. माझ्या घराशी संबंध आहेत. कसे ते सांगू. तुमच्याकडून वहिनींचा मी आत्ते भाऊ लागतो. वहिनींचा आत्ते छबीचा मुलगा. कळलं. मग बाजीराव याच्यापेक्षा जवळच नातं सांगू का. कुठलं. तुम्ही यांच्याकडून यांचे सख्खे भाऊ नाही का लागत. काय म्हणालात. यांच्याकडून यांचे
मध्ये मध्ये बोल नका. मध्ये मध्ये बोलू नका. तुमचं जर वहिनीशी पटत नसेल सरळ घटस्फोटासाठी अर्ज द्या. पुढचं आम्ही पाहून घेऊ. काय ते बरोबर आहे की नाही? अरे देईन घटस्फोट सुद्धा. हा पण नुसता घटस्फोटून चालणार नाही. वहिनीला तुम्हाला पोडगी द्यावी लागेल. पोडगी पूर्वीचे मांडलिक राजा खंडणी द्यायचे तशी गिव टू पोडगी तात्या आणि वहिनी. दिली स्वतःला अगदी काय अंगराज करणं समजते. बघा ना काय हो काय दिली काय पोडगी तुम्ही काय देणार? तुम्हाला पगार रुपये 2-1 रुपये आणि त्याच्यामध्ये एक संसार काय करणार? पोडगी काय देणार? तुम्हाला त्याशी काय करायचं? तुम्हाला तुमची पोडगी आणि तिला तिची पोडगी एवढं मेलामध्ये झालं ना मग कुणाला देणार पोडगी? तुला कविता मी तुझ्याशी घटस्फोट घ्यायचं ठरवलंय. घटस्फोट? येस. मला सोडून तुम्ही काय बाबाजी म्हणून गावावर हिंडणार आहात? अरे बाबाजी कशाला पाहिजे? बाहेर एखादी सुंदर मुलगी बघून मी लग्न करणार आहे. कुणाशी? तुमच्या मेवणीशी? काय रसिकाशी? काय माझ्या मुखपृष्ठाशी? याचं उत्तर योग्य वेळेनंतर देईन. अरे काय तू बाय कळत नाही खरंच कविते. आता तात्या दुसऱ्या लग्नाची पत्रिका तुम्हाला लवकरच मिळेल. पत्रिका? अगं काही कारण तुम्ही त्रास नका करून घेऊ. तुम्हाला हार्ट ट्रबल आहे, तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्हाला आणखी बरंच काही. माझ्याशी बोलू, मला तुझ्याशी बोलावंसं वाटत नाही. कविते थांब जरा इकडे. काय गे कविते? आता मला तो दरवाजापाशी खाली व्यवहारे भेटला होता. मेकअपचं सामान विकणार होतो, फिरता एजंट. त्याच्याकडून तू म्हणे 5-50 रुपयाची सौंदर्य प्रसाधने विकत घेतलीस. होय. काय चालवलंस काय तू हे? जे तुमच्या धाकट्या मुलीने चालवलंय तेच. पण रसिका अजून अविवाहित आहे. तुझ्यासारख्या विवाहित बाईने ह्या अशा तऱ्हेने वागणं शोभत नाहीये तुला. त्याचा विचार तुम्ही नाही करायचा, मी करायचा. कविता ओरडताय कशाला तार सप्तकार? रे जरा खर्जात बोलायला शिका. आपण राहतो ती जागा मुंबईतल्या भरवस्तीत आहे, हे विसरू नका. मुंबईत लोक गोळायला वेळ लागत नाही. अरे पण हे काय काय झालंय? काय हा बदल तुझ्यात? हा वडील माणसांचा कित्ता गिरवायची पूर्वी चाल होती. बर आता लहान माणसांचा कित्ता गिरवायची वेळ आली आहे म्हणून म्हणजे रसिकाच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे मी. अगं कविता माझं आई थोडस असं काय विश्वनाथ या हेमंतराव तुम्ही आहात होय? या सॉरी मान. नाही काय तुमच्यावर मी ओरडलो नाही. मला काय वाटलं तो व्यवहार पुन्हा आला की काय? नाही फिरता एजंट मेकअपचा. तुम्ही आल्यावर मला कळलं नाही, माफ करा. बोला काय काम होतं माझ्याकडे? तुमच्याकडे नाही जरा विश्वनाथ जवळ काम होतं. ते म्हणजे असं की मला फोन करून त्याने इथे बोलावून घेतलं. इथे दरवेळेस बघतो तर तोच घरात नसतो. काय झालंय काय त्याचं? त्यांचं आता डोकं फिरायला लागलं. काय? नाही त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. म्हणजे? काय झालंय रसिका इथं राहायला आल्यापासून आमच्या घरातल्या सगळ्यांची टाळकी फिरलेली आहे. नाही अजून तुमच्याबद्दल मला काही तसं कळलेलं नाहीये फारसं, पण इतरांची टाळकी फिरली. काय सांगू हेमंतराव, ही रसिका इथे राहायला आल्यापासून आमच्या घरातलीच नाही चाळीतल्या अनेकांची टाळकी फिरलेली आहे. कशी काय? सुरस आणि चमत्कारिक कथा निर्माण झालेल्या आहे. आमच्या चाळीमध्ये बरेच धर्मेंद्र जितेंद्र ज्युनियर राहतात इथे. त्यांची लव्ह लेटर वाऱ्याबरोबर तरंगत आमच्या घरात येऊन पडतात. रोज चॉकलेटचा मारा होतो. 8-8 वर्षांच्या मुलांचे चेंडू उसळ्या मारून इथे येतात. काय सांगायचं, 8 वर्षाची मुलं कुठे, 60 वर्षाचे पेन्शनर लोक सुद्धा येतात. काय तात्या बरं आहे का? कुठे दिसत नाही. अरे मी इथेच बसलोय आणि लक्ष त्याचं इकडे तिकडे. रसिका कुठे दिसतेय का? हो सकाळी पेपर आमच्याकडे 6 वाजता येतो ना. 8 वाजता पेपर टाकणारा पोऱ्या पुन्हा इकडे येतो. काय तात्या पेपर मिळाला का? पेपर चड्डी सावरत नाही. लक्ष त्याचं माडीवर. कुठे रसिका इकडून तिकडून दिसतेय का? सगळे टाळकी फिरल्यासारखे वागतात. आता भाडं वसूल करणारा भैया एकदा नेलेलं भाडं पुन्हा वसूल करायला 15 वेळा आमच्या घरातच चक्रा मारतोय. त्याला दुसरे फ्लॅट सापडत नाही. अहो ह्या झाल्या चाळीतल्या चमत्कारिक कथा. पण तुम्हाला आणखीन जर काही सांगितलं तर तुम्हाला हसू येईल. काय झालं? अहो रसिका आणि मी असं फिरायला निघालो होतो. गिरगावातनं चाललो होतो. तर तुम्हाला गंमत सांगतो, रसिका रस्त्यातून चालायला लागली की स्टॉप नसताना बस थांबते. अतिशय ती वाटेल. अहो तिथेच एक व्हिक्टोरिया होता बाजूला. त्याचा घोडा रसिकेकडे बघून आकारण खिंकाळला. खरंच ग बा, या कार्टीला कुठल्या मुहूर्तावर मी जन्म दिलाय तेच मला काही कळत नाही. असं झालं. आमच्या घरात पडलेलं अरे पुण्याची फत्ते म्हणजे काय? आमच्या पुणे विद्यापीठानं क्रिकेटची मॅच जिंकली आहे. पावसाळ्यात कुठली क्रिकेटची मॅच घेऊन बसलात? मग रसिकाबाईनं सौंदर्याची मॅच जिंकली. त्यांच्या सौंदर्य स्पर्धेत पहिला नंबर आला. त्या मिस इंडिया झाल्या. आहात कुठं? माझी मुलगी मिस इंडिया झाली. पहा हेमंतराव, माझी मुलगी मिस इंडिया झाली. म्हणजे मी
फादर इंडिया झालो. अरे वा, क्या डोका आहे तुम्हाला तात्यासाहेब. तात्यासाहेब, आज तुमचं कुटुंब हयात असतं, आज तुमचं कुटुंब हयात असतं तर ते मदर इंडिया झालं असतं. हात मिलाव. तात्यासाहेब, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतातून कितीतरी मुली आल्या होत्या, पण रसिकाबाईंनी सर्वांना चित करून अखेर पहिला नंबर पटकावला. तात्यासाहेब, रसिकाबाईंनी दरबारात पाऊल टाकताच दरबार हे ऐतिहासिक चाललंय त्यांचं. त्यांची पावलं नाही का बघितली अशी ऐतिहासिक चालली. मी सांगतो, तुम्ही ऐतिहासिक बोलत राहा. रसिकाबाईंनी दरबारात पाऊल टाकतात सारा प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला. पद्मिनीचं सौंदर्य पाहतात अल्लाउद्दीन खिलजीला जसं वेळ लागलं ना, तसं साऱ्या प्रेक्षकांना वेळ लागलं. झाला वेळ लागला. पण बाजीराव, मला एक शंका आहे. काय? मला वाटतं गेल्या जन्मीची अल्लाउद्दीन खिलजी तुम्हीच असाल. गेल्या जन्मी मीच अल्लाउद्दीन खिलजी असेल. हात मिलाव. हात मिलाव. आणि त्यावेळची पद्मिनी बहुतेक रसिकाबाई असतील. हात मिलाव. काहीतरी हात मिलाव काहीतरी सांगतो उगाच आपलं. आता सध्या रसिकाबाई शामियान्यात आहेत. शामियाना म्हणजे कॅन्टीन. कॅन्टीन ते काय म्हणतात ते खातात वडे कॅन्टीन. सध्या त्या वर्तमानपत्रवाल्यांची बातचीत करतात. काय करतात? बातचीत म्हणजे टॉक करतात. नाही, तुम्हाला ऐतिहासिक बोलायचंय ना. तुम्ही मला ऐतिहासिक शब्द सांगा. मी सांगतो बखरीतला शब्द सांगा. त्याला बातचीत नाही म्हणत, मग त्याला गोफ्तागो म्हणतात. गोफ्तागो. नाही, मग मी तुम्हाला ओरिजिनल ऐतिहासिक शब्द सांगतो. काय? त्या वर्तमानपत्रवाल्याची खलबत करतात. खलबत करतात. एवढं जोरात? तात्यासाहेब, रसिकाबाईंना जवळून पाहता यावं, त्यांच्याशी 4 शब्द बोलता यावेत म्हणून जो तो त्यांच्या भोवती गर्दी करू लागाव. पण आपले विश्वनाथराव आमचे जावई, यांचे जावई बापू, यांचे जावई बापू चांगला माणूस, फार चांगला माणूस, महा चालू माणूस. नुसता चालू नव्हे, महाबने 420 बदमाश नालायक बेशरम. काय हो सरळ माझ्या समोर माझ्या जावायला शिव्या देतात. अरे काय घाबरतो काय तुम्हाला? आणि त्याला सुद्धा घाबरत नाही. अरे पण केलं काय? काय केलं त्याने? काय केलं माहितीये? काय केलं? तू रसिकाबाईंना घेऊन आडोशाला गेला. आडोशाला गेला? आडोशाला गेला. आता आडोशाला का गेला विचारा. नाही, न विचारता पटकन सांगा. इथे उभं राहा. त्या गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून तो आडोशाला गेला. माणूस काय बाबा. आणि ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी मला पुढे पिटाळलं. आडोशाला घेऊन गेलाय आनंदाची बातमी. सौंदर्य स्पर्धेत पहिला नंबर आला ही बातमी सांगण्यासाठी. तात्यासाहेब, पूर्वीच्या काळी आपल्या इतिहास काळी एखादा गड हस्तगत केल्यानंतर मावळा जसा शिवाजी महाराजांकडे दौडत जात असे, तसा मी तुमच्याकडे दौडत आलो. नाही खरं, फुलवाले आईची शपथ तुमच्या. माझ्या आईला कशाला मध्ये घेता? आईची नाही कळ घातले असतील. मी आता ठरवलंय. काय ठरवलं? मी आता ठरवलंय का माझ्या पीकदाणीचा पुढील अंक सौंदर्य विशेषांक म्हणून काढणार. क्या बात आहे. कशी काय कल्पना आहे? उत्तम कल्पना. हात मिलाव. अरे क्या बात. त्यात तू सुद्धा एक कथानक लिहा. हात मिलाव. आणि त्यात रसिकाबाईंच्या घराण्याचा उल्लेख करणार. कशी काय कल्पना? हात मिलाव. नाही, लांब घ्या हात. ही अत्यंत घाणेरडी कल्पना आहे. हे बघा बाजीराव, तुमच्या त्या पिकदाणीमध्ये आमच्या घराण्यावर काहीही लिहू नका. जी काय आमची आबरू आहे ती आमच्याकडेच असू दे. त्याचे बाद झालं. सौंदर्य स्पर्धा आटपली. आता रसिका एकदा आली की आज रात्रीच्या गाडीनं सरळ पुण्याला आम्ही निघून जातो. बाद झाले इथे रे. नाही, वास्तविक मी इथं 4-8 महिने मुक्काम करावा, जरा विश्रांती घ्यावं या उद्देशाने आलो. पण इथं आल्यानंतर आमच्या कार्टीनं मेवण्याबरोबर जे काय वागायला सुरुवात केली ते पाहून असं वाटायला लागतंय की सरळ तिला घ्यावं आणि पुण्याला निघून जावं. तुम्ही पुण्याला जाते? हो. तुम्ही पुण्याला जाते? रात्रीच्या पॅसेंजर धरणार आणि खलास. कशाला? आत्ता सुद्धा हेशाड आहे. मला हेशाडनी जायचं नाही. मी पॅसेंजरनी जाणार आहे, म्हणजे जेवून खाऊनच जाणार. मी तुम्हाला का विचारतो तुम्ही पुण्याला जाताय? मी सुद्धा माझी कचेरी 2-4 दिवसात पुण्याला हलवीन म्हणतो. कचेरी हलवताय? काय इकडच्या कचेरीचं भाडं थकलं काय? भाडं थकलं नाही हो. मुंबईची मला हवा मानवत नाही. मानवत नाही? अजिबात मानवत नाही. मानवतला जायचं नको, ते एकदम मानवणार नाही. एकदम अजिबात मानवत नाही. आमचे डॉक्टर फॅमिली म्हणाले. डॉक्टर फॅमिली? बाजीराव, तुम्ही आता पुण्याला जा. मुंबईची हवा दूषित झालेली, तेव्हा पुण्याची हवा दूषित करायला जा. त्यांनी कागदावर लिहून दिलं. कागद नको. दादासाहेब, तुम्ही आता पुण्याला जाणार? हो, जायलाच पाहिजे. तुमच्या मागोमाग रसिकाबाई पुण्याला नाही. मागोमाग नाही, माझ्या बरोबर आहे. कानाला धरून घेऊन जाणार तुम्ही. बरोबर, मुलगी तुमची. तुमच्या मागोमाग मी पुण्याला येणार. काय येणार विचारा. का? कल्पना करायची. तू सुद्धा कल्पना कर. पुण्याला गेल्यानंतर एखाद दिवशी घरात बसून तुम्ही कंटाळलेले आहात. मी? रसिकाबाई त्रासलेले आहेत. बरं. मी कामानं वैतागलेलो आहे. तर एका धूसर संध्याकाळी, धूसर असे धूसर संध्याकाळी तुम्ही, मी, रसिकाबाई कल्पनेत संभाजी पार्कवर फिरायला जाऊ. कल्पनेत ना? जाऊ. गेलो. आता समजा एखाद दिवशी तुम्ही फारच थकलेले आहात. तुम्ही नाही आलात तरी चालेल,
मी रसिकाबाईंना घेऊन शनिवार वाड्यात जाईन तळघरात. नाही कशाला तुम्ही शनिवार वाड्यात जाता? मी तुम्हाला येरोड्यात पोचवतो वेड्यांच्या हिस्पिताळात. तुम्ही तिला धाकात ठेवायला होता तसं. कुणाला रसिकेला काय बोलताय? तिला काय धाकात ठेवणार? तुम्ही गप बसा, मी बोलतोय ना त्यांच्याशी. एक तर ते भांबवलेत बिचारे. नाही रसिकेला मी सांगतोय कसं सांगणार? अहो किती झालं तरी ती पुरीची जात आहे. पोरगा असताना तर कानाखाली 2 लावले असते, लात घातली असती, घराबाहेर हाकला. पण पोरीच्या जातीशी असं वागून नाही चालत. पोरीच्या जातीला बापाला लाथ मारून घराबाहेर नाही काढताय. पटलं तुमचं म्हणणं पटलं मला. बरोबर. पोरीच्या जातीला असं नाही करतात. बापाचं आतडं तिळतिळ तुटतं या बाबतीत. एखादा पोरगा असता तुझ्यासारखा असता तर उदाहरण देतोय, असता तर त्याला लात मारून घराबाहेर काढता आलं असतं. अरे पण ही पडली पोरीची जात. काय म्हणला तुम्ही? काय म्हटलं? काय मी काय म्हटलं? तुम्ही म्हटलं तेच म्हटलं. अरे मी म्हणतोय पोरीच्या जातीला बापाला लाथ मारून घराबाहेर नाही काढता. मी तेच म्हणतोय. लोक टपून बसलेले असतात, आजूबाजूला लोक टपून बसलेले असतात बोक्यासारखे. कधी या म्हातारा घरातनं बाहेर पडतो आणि कॅच पकडतो. बोक्यासारखे टपलेले आहेत लोक आजूबाजूला. बोक्यासारखे. त्यातला हा तर मुंबईचा बोका. मी मुंबईचा बोका कसा असेल? मग आता मी तुमच्या घरातलाच नाही का बोका? तरीही बोका. भाटी आली आल्या मनी माऊ आल्या जाऊ नका. बसा चहा बनव. तशरीफ लावले. या मला मिस इंडिया ही पदवी मिळाली. अभिनंदन. चला तुला पदवी मिळाली ना, बस आता आज रात्रीची पॅसेंजर धरायचं आणि सरळ पुणे गाठायचं. आज रात्री लगेच पुण्याला? आज रात्री मी नाही येणार. मी नाही येणार. काय इथे राहून आणखी काय दिवे लावणार आहेस तू? अहो तात्या असं काय करताय? आता मला मिस इंडिया ही पदवी मिळाली. हो मिळाली. मग अनेक प्रोड्युसर्स माझ्या मागे हिरोईनचा चान्स देण्यासाठी घुटमळतील. अनेक एजन्सीवाले माझा मॉडेल म्हणून उपयोग करतील आणि आमचे उरले सुरले केस पिकतील. मग प्रसिद्धीची आणि पैशाची चालून आलेली संधी सोडून मी पुण्याला येऊन काय करू? बरेच उद्योगधंदे आहेत पुण्याला. कसले? कार्यालयात एखाद्या काम करावं, बालवाडी घ्यावी, शिशुवर्ग घ्यावे. हा तेच ते शी आणि शू कुठे करावी हे ज्यांना कळत नाही तेच शिशु वर्ग. तो एक शिशु येतोच आहे पुण्याला, तो फुलं खातोय. ते सगळं तुम्ही करा. आणि म्हणूनच तू इथे राहायचं नाही आहेस बिलकुल. तुझ्या भाऊजी बरोबर ज्या पद्धतीनं गेले 8-10 दिवस तू वागतेस ना ते मला बिलकुल पसंत नाही. म्हणून मी तुला इथं राहू देणार नाही आणि तुझी बहीण तुला इथं ठेवून घेणार नाही. ऑल राईट. मला काय बाजीराव, मला राहण्यासाठी एखादी जागा मिळेल का तुमच्याकडे? तुम्हाला राहायला जागा? माझी 30 इंच छाती पाडून तुम्हाला तुमची जागा दाखवू का? नाही, तुमच्या 30 इंची छातीपेक्षा मला जरा मोठी जागा हवी आहे. आता मोठी जागा म्हणजे आहे पलीकडं माझा मोठा राजवाडा आहे. राजवाडा? राजवाडा आहे. काय त्याच्यावर थापा मारते भंकस माणूस. राजवाडा कुठला? गोठा आहे. गोठा नाही. बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. गोठा आहे. त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं राजवाड्यात नेतो. प्रथम गोठ्यात नेलं मग राजवाड्यात नेलं. 12x12ची 2 दालनं आहेत बघा, अशी मोठी दालनं आहेत. कवे ते माझ्याकडे पाहून एकदा गोडस इकडे बघ रे, गोडस हाय म्हणाला. अरे बाबा तुम्ही नाही. चाललीस कुठं तू? हे असं चाललंय भागणं इथं. बसा तुम्ही बसा. विश्वनाथराव आले की त्यांना भेटा. अरे बापरे, नेहमीपेक्षा फार वेगळी दिसते ना. वा वेगळी म्हणजे काय? गावात एखादी नवीन सर्कस आल्यासारखं वाटतंय. काय अवतार करून घेतलाय? हे शोभतंय का तुला? का न शोभण्यासारखं काय केलंय मी? नाही शोभण्यासारखं सगळंच केलंय. जरा मोठ्या आरशात जाऊन बघा एकदा अवतार हा काय झालाय तो. ओठांना लावलेली लिपस्टिक थोडी कमी पडलेली दिसते. ती कमी पडली, ती खा जरा, तोंडी लावा म्हणजे बरं वाटेल. अरे काय हे सगळं अगदी रसिकेच्या पावलावर पाऊल टाकून चाललंय तुझं हे. चालच हवं. कसं काय? बहिणीचं नातं आहे ना आमचं. तात्यासाहेब आनंदाची बातमी. अरे आज माझी मेहुणी मिस इंडिया झाली. विश्वनाथराव येस, जरा इकडे बघा म्हणजे ही आनंद होईल तुम्हाला. तुमच्याकडे काय? माझ्याकडे नाही. इकडे बघा. हे बघा काय आहे ते. का तोंड फिरवलं? का वाचा बसली तू? नको. तुम्हाला सुधारलेली बायको पाहिजे होती ना. बघा तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय सुधारणा झाली. अरे क्या दिखता है मॉडेल. बघा ही केशरचना बघा, या अंगात काय घातलंय बघा, ही लिपस्टिक पावडर. वा घ्या तुमची ही सुधारलेली बायको घ्या आणि जा फिरायला. तात्या, पुरोगामी विचारांची थट्टा आता पुरे करा. तू जास्त बडबड करू नकोस. आजपर्यंत तुझ्यावर माहेरी मी जे संस्कार केले, ज्या भावना जपल्या त्याचं महत्व जरा जावई बापून मला पटवून सांगू दे. तात्या, लग्ना अगोदर मी माहेरच्या भावना जपत आले. लग्नानंतर मी सासरच्या भावना जपल्या. जीवन ही तडजोड आहे हे तुम्हीच शिकवलत ना आम्हाला. आम्ही झक मारली.
म्हणजे तू तेवढी तडजोड करायचीस आणि तुझ्या या नवऱ्यानं खुशाल बेजबाबदारपणे वागायचं. पण ते बेदार वागलेत असं मला तरी वाटत नाहीये. काय बोलते, शुद्धीवर आहेस का तू? पूर्णपणे. तात्या आता स्पष्टच बोलते. काय? तुम्ही इतरांना उपदेश केलात पण तुम्ही स्वतः मात्र कोरडेच राहिलात. काहीतरी बडबडू नकोस. माझा संबंध काय आहे? हा, तुझी धाकटी बहीण इथं आली त्या रसिकेमुळे तुझ्या जीवनात वादळ उठलंय. नाही तात्या, रसिका इथे येण्यापूर्वीच माझ्या संसाराला कीड लागली. म्हणजे लग्न करून जेव्हा मी इथे आले तेव्हा सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले. त्यानंतर माझ्या आणि यांच्या स्वभावात अंतर पडू लागले, मतभेद वाढू लागले. जीवन आणि संसार हे तडजोड आहे, कुणीतरी तडजोड करायला पाहिजे हे माहीत असून सुद्धा आम्हा दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं. मग मित्र मैत्रिणीत हे रंगू लागले. मिस डिसोजा, मिस लागू ह्यांच्याबरोबर ह्यांच्या मैफिली रंगू लागल्या आणि माझा संसार पोखरून गेला. काय वागणी चाललीत लोकांची. आहा, आमचे हे जावई कवितेला घटस्फोट द्यायला निघाले. कविता रसिकेच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले. खरोखर मला या पुरीच काही पटत नाहीये. खरंच तुझ्या जागी मी असतो ना कविते, तर असल्या बेताल आणि बेजबाबदार नवऱ्याचं तोंड पुन्हा आयुष्यात बघितलं नसतं. शिट्ट्या काय वाजत आहे? तोंड पाहिलं नसतं म्हणतात तर माझ्याकडेच बघताय. काय माणूस आहे हा. तात्या साहेब, माझ्या बेजबाबदारपणाचं थोडं स्पष्टीकरण आपण कराल का? काय निर्लज्ज नवरा आहे तुझा. कुशल तोंडावर मला स्पष्टीकरण मागतोय. ओके, करतो. करा. का हो विश्वनाथराव? काय हो सासरे बुवा? अरे बाप रे, आपली आणि मिस लागूची काही ओळख आहे का? असेल असेल असेल. अच्छा, कुमारी डिसोजा या कन्येचे आपल्याला काही दूरध्वनी वगैरे येतात का? असेल असेल असेल. आपला विवाह झालेला आहे? असेल. काय असेल असेल? कवितेशी तुमचं लग्न झालंय? मग झालंय ना. आणि तरी सुद्धा आपल्या मेहुडी बरोबर रसिके बरोबर आपण मुंबईमध्ये गेले 8-15 दिवस धमाल चालवलेली आहे. असेल. काय असेल असेल चालवलंय? निर्लज्जपणाचा कळस झाला. अरे तुम्ही एक विवाहित ग्रहस्थ आणि अविवाहित मुलीबरोबर तुमची अशा पद्धतीची मैत्री, छे, समाजाच्या दृष्टीने तुम्ही खरोखर गुन्हेगार आहात. अच्छा, म्हणजे केवळ विवाहित असून स्त्रियांशी मैत्री करणं हा जर तुमच्या सामाजिक दृष्टिकोनातून गुन्हा होत असेल म्हणजे काय आहेच, तर माझ्याप्रमाणे तुम्ही गुन्हेगारच आहात. आहेच मुळे. मी गुन्हेगार? काय बोलताय काय? दादा साहेब, तुमचंही चांगलं कधी कधी लग्न झालं होतं. मग तुम्हाला चांगल्या 2 मुली झाल्या. समाजात त्यावेळी तुम्हाला मानाचं स्थान होतं असं म्हणतं? नाही, आहे. आहे ना? आहे ना. मग इतकं सगळं असतानाही त्या बाजारातल्या मोसंबी वाली बरोबर काहीतरी लफडं चालू होतच ना? ते काहीतरी चल, तिच्याशी तासनतास गप्पा मारताना तुम्ही काय मोसंबीचे भाव ठरवत होतात? पुढे आहे का? नाही. मटका खेळत नाही, रेसची घोडी पळवत नाही, सारखी अश्लील मासिक मी एकांतात मिटक्या मारत अजिबात वाचत नाही. इतका असूनही मीच गुन्हेगार कसा? काय माणूस आहे हा तुझा नवरा. बघ ना, अगं तुझ्या सच्चरित्र बापाच्या चारित्र्यावर चिखल उडवतोय. तू सांग त्याला समजावून. पण मी त्यांना काय सांगणार, ते खरंच सांगतायत. मग ऐका, तुम्ही ऐका. म्हणजे तूही माझ्यावर उलटलीस. तुम्हाला नवरा बायकोंचं काही सांगता येत नाही. मला कळलंय तुमचा प्लॅन आहे. काय? मला घरातून घालवून द्यायचा. अरे राहते कोण तुमच्यासारख्या निष्कलंक माणसाच्या घरामध्ये? काय चाललो मी? काय सांगता? मंत्राव, मला आग्रह करू नका. मी या घरात राहणार नाही. मी आता पाणी सुद्धा पिणार नाही. ऐका तात्यासाहेब, कचकून जेवतो आणि जातो निघून. बाहेर दरवाजा इकडे जायचा. काय म्हणाला? बाहेरचा दरवाजा इकडे. असू दे, माझा कोट आतमध्ये. तू घेऊन जातो, नाही तर तू विकून खाल तुम्ही. काय सासरा आहे आमचा. वा वा. विश्वनाथ, आता तरी 5 मिनिटं माझ्याशी बोलू शकशील का? तुला बोलाय? अरे मग आधी सांग. बोल काय. मला एक सांग, हे मिस डिसोजा, मिस लागू हे काय भानगड आहे? त्याआधी मला तू हे म्हण सांग की या मिस लागू बरोबर मिस डिसोजा बरोबर हिंडताना फिरताना काही वेडावाकडं वागताना तुम्हाला केव्हा पाहिलं? नाही. मग याबाबत तुला बोलण्याचा काही अधिकार आहे? नाही. बरं, मग मला एक सांग, तुझी मेवणी रसिका हिच्या बरोबर तुझे कशा प्रकारचे संबंध आहे? कमाल आहे, प्रत्येक भाऊजीचे आपल्या मेवणीवर असतात तसे. नाही, थोडस स्पष्टीकरण करून सांगशील का? ऐकायचं, तुझा बहीण भावाच्या नात्यावर विश्वास आहे? विश्वनाथ, कशाला ते पवित्र नात्याचं उगीच? नाही, हेच नातं माझं रसिकाचं. तुला आश्चर्य वाटलं? तुला सगळं सांगतो. आमचं लग्न झालं. सुरुवातीचे काही दिवस खूप आनंदात सुखात गेले, पण जसजसे दिवस जाऊ लागले नुसते तसं आमच्या स्वभावातलं अंतर वाढत गेलं. मी पडलो मॉडर्न संस्कृतीत वाढलेला, ही पडली जुन्या वळणाची. त्या व्हायचं काय, घरात रोज भांडणं चालू झाली, रोज वादावादी, रोज कटकटी. मी कंटाळलो, म्हटलंय काय खरं नाही, आपल्या बायकोमध्ये काहीतरी बदल हा घडून आणलाच पाहिजे. आणि जर बायकोमध्ये सक्सेसफुली बदल घडवून आणायचा असेल ना, ती असं सवत उभी करायला लागते. पण मी काय केलं, मिस लागू, मिस डिसोजा ही सगळी पुसगावणी तयार केली. अरे बाबा, ही माझी प्रेम प्रकरण वगैरे काही नाही. मग तुला एक साधी गोष्ट कळत नाही? अरे या ऑफिस मधल्या सुंदर मुली ऑफिस मधल्या एका गरीब क्लार्कवर कधी प्रेम करत नसतात. त्यांचं लक्ष बॉसकडे असतं.
मी काय करायचो माहिती का, मी बाहेर जायचो, बाहेरून बायके आवाजात याच नंबरवर टेलिफोन करायचो. ही आपल्या नेहमीच्या स्टाईलने टेलिफोन उचलायची. कोण बोलताय? पलीकडे मी असायचो. मी म्हणायचो विश्वनाथ आहे का घरात? फोन खाली. काही दुसऱ्या मित्रांचे फोन आले ते मी सांगायचो हिचा फोन आहे, तिचा फोन आहे. आणखीन जळफाट व्हायला लागला. तुला आठवत आहे परवा मी एक फोन केला होता, तू घेतला होता. मिस लागूचा. तो कसा काय? तू मीच केला होता. कसा काय? अरे तू तो सोड, तो बाजीराव इतका फसला, अंधारात चाचपडत माझ्या शेजारी येऊन बसला थिएटर मध्ये. एवढ्यात पडद्यावर त्याला शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. तो जो तार झाला तो शेवटपर्यंत तसाच होता. आता हे सगळं चालू असताना एक दिवशी रसिका इथे येऊन टपकली. तिने सगळे प्रकार पाहिले. भाऊजी काय किती भानगडी करता तुम्ही, माझ्या ताईचे किती हाल होत असतील. मी तिला सगळं नीट समजावून सांगितलं. तिला सांगितलं तुझ्या ताईमध्ये काहीतरी बदल व्हावा म्हणून चाललंय. ती म्हणे एवढं कशाला करता, आपणच घरात खोटं प्रेमाचं नाटक चालू करूया. ओके यार, व्हेरी गुड आयडिया, स्टार्टेड. आम्ही घरात खोटं प्रेमाचं नाटक चालू केलं. तिच्या ताईमध्ये बदल झाला आणि हे झालं. अरे काय रे, यापेक्षा तो काष्टावर होता रे बाबा. म्हणजे तुम्ही सांगता ते सगळं खरं आहे? तुझ्या गळ्या शपथ खरं आहे. माझ्यावर विश्वास नसेल ना तर रसिका बोलून विचार. रसिका ए रसिका. विश्वनाथ एक मिनिट. काय पण मला एक सांग बाबू, जेव्हा बघावं तेव्हा तू फोन करून मला इथे घरी बोलावून घ्यायचास आणि तूच इथे नसायचास, हे का म्हणून? मी तुला फोन केला? मग मी कधीच तुला फोन करून नाही बोलवलं इकडे. विश्वनाथ काय माफ करा, भाऊजींचं नाव सांगून मीच तुम्हाला इथे बोलावून घेत होते. तू का? दिवसात 1-2 वेळा तरी याने डोळे भरून बघितल्याशिवाय. अरे अरे वा, हे काहीतरी चालू झालेलं दिसतंय. म्हणजे माफ करा रसिकाबाई, पण माझ्यासारख्या निष्कांचन माणसाच्या सहवासात तुम्हाला सुख ऐश्वर्य कधीच लाभणार. बरोबर. मला तुमच्या शब्दांचं सुख हवंय. अच्छा. मनाचं ऐश्वर्य हवंय. अरे वा. निष्कांचन माणसांच्या 2 गोड शब्दांवर स्त्री आयुष्यभर जगू शकते. वा वा वा, भाग्यवान आहेस. तुला आता काही करायची जरूर नाही. म्हणजे पोटा पाण्याचा व्यवसाय, कथा लिहायला नकोत, कादंबऱ्या लिहायला नकोत. सकाळी उठायचं, यांच्याशी 2 गोड शब्द बोलायचं, यांचं पोट ऑटोमॅटिक भरतंय. अरे काय खायला प्यायला लागतं की नाही? चालायला का करत नाही? काय चालायला? आम्हाला आशीर्वाद द्या आधी. देणार नाही. का असं काय करता? अरे आपल्याला विचारलं काय करतो रे? आपण द्या ना. काय द्या? तुमची लाडकी मेवणी आहे ना ती. ह्याला म्हणतात बायको. योग्य वेळी योग्य आठवण करून देते. अरे काही झालं तरी लाडकी मेवणी आहे माझी. अरे आमचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायलाच पाहिजे, जाता कुठे? कारण आमचे आशीर्वाद म्हणजे साक्षात लक्ष्मीनारायणाचे आशीर्वाद. मी नारायण, लक्ष्मीचा आणखीन एक अवतार. अरे हसताय काय? थांबा. यापेक्षा एक महत्वाचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्हाला. तो तात्या नावाचा राक्षस घरात गेलाय कुठे अजून? नका बोलू. हे बघा काय झालं. नाही तुम्ही सांगायची गरजच नाही. का? माझं जाणं बहुतेक लांबलंय. कारण या जमलेल्या मेथकुटाचा वास आला मला. पसंत आहे का? पसंत, एकदम पसंत. आशीर्वाद द्या. लांब. तू कसला पहिला आशीर्वाद घेते? पहिला मान मोठ्या जावयाचा. काही कळत नाही तिला. नाही तर कुठे कसं वागावं कळत नाही. शिक्षण नाही, संस्कृती नाही, मूर्ख आहे, अगदी बेअक्कल आहे. हो ना. तुमच्या वळणावर गेली. तुम्ही आता माझ्या वळणाचा घाट मोडायचं नाही. मग काय चालू? काय माझा मान पहिला आणि ही मोठी मुलगी तिचा मान पहिला, ती छोटी मुलगी टाकटी. तिला तो मान कधीच मिळणार नाही. शक्यच नाही. काय मिळेल? कसा मिळेल? शंका आहे का? इकडे काय? हिच्या पाठीवर बाहेर काही नाही ना? हिच्या पाठीवर आठवताय? मटका बिटका? हे कोण मटका खेळतो? नाही रेशी गोडी ती पळते. तुम्ही नाही त्यांच्या पायावर पळते. आपण कशाला जायचं? म्हणतो पिकदाणी वगैरे पाठ झाली व्यवस्थित? कुठलं पिकदाणी? कोण वाचतो असलं? तुम्ही स्वच्छ झालात का? झालात म्हणजे आहेत स्वच्छ माणूस आहे. चला आमचा मान देऊन टाका. मान? हो मान. हे काय भीक मागायला? तुम्ही आता म्हणणार का माझा मान पहिला? काही शकुनाचं काही द्या ना. पैसे मागताय? 100 रुपये वगैरे काही. बस चला एक 10 रुपये द्या. देऊ नको, माझे पैसे बरेच आहेत. चला लोक द्या. नाही हो. काय? मी काय घेऊन नाही आलेलो. अच्छा, तात्या काय घेऊन नाही आलेले? हे नव्हे, पैसे घेऊन नाही आलो. हे घेतलंय. हे कसं घेणार? पैसे नाहीत तर. नाही मान म्हणजे नुसता आशीर्वाद देतो. तात्या आता मस्करी बाज झाली तुमची. बरीच मस्करी झाली. आता मला तुमची की व्हायला लागली. का हो? का? का म्हणजे काय? तुमच्या या मुलीचं लग्न झाल्यानंतर तुम्ही पुण्याला एकटेच पडणार ना? हो. कोण बघणार तुमच्याकडे? खरंच मी फरक आहे का तुम्हाला? अरे खरंच विश्वनाथ राव, इथं कुणी नाही, तुम्ही माझ्याकडे येऊन राहा. सांगताय काय? कायमचं माझ्याकडे राहा. चालेल चालेल ना? हो नक्की राहाल. हो. चला आपली मोलकरणी काढून टाका. त्याच्यासाठी राहो. मग असं करा, माझ्याच घरी या ना तुम्ही. नको. चला आशीर्वाद द्या ना मला. नुसता आशीर्वाद द्या, बाकी काही नको तुमच्याकडे. चालेल. चल हळू वाग, अर्धवट वाग. काय एवढी का काळजी? काय काय भानगड? काय वाकवणार नाही का बरं? गडबड आहे.
कसली गडबड आहे? नाही कळलं नाही यांना तुझे वडील कोणी केलं? साध्या गोष्टी कळत नाहीत. एवढी भांडाभांडी करून काढतो वेळ म्हणणं बरं चल अर्ध वाटा पुत्रा सौभाग्यवती भव. एकदम 2 नंतर वेळ नाही मला. तात्या आशीर्वाद द्या. दशपुत्रा सौभाग्यवती भव. हे हो काय तात्या? काय झालं? ताईला मात्र द्विपुत्र हो. आणि मला दशपुत्र. हो पाहिजे. कशाला? तुला काय करायची काळजी करून हो. ते बघून घेतील ना बाकी सगळं. हो. काय काम धंदा नाही ते कविताच करतात. आणि रसिके अगं वेडे तुला 8-10 तरी मुलं पाहिजे. अगं तू मिस इंडिया झालीस ना मग ते सिद्ध करायला 8-10 मास्टर इंडिया नको का? पाहिजे. तात्या काय रे बाबा हे पैसे घ्या. अरे 100 कसले रे? कसले काय? इराण्याकडे तुमचा चौका लागला. हे, आपलं डिग्री सांगू ना? सांगा ना. सांगू आमचं हे तुझं काय मध्ये मध्ये आमचं डिंगडिंग आहे. अच्छा हा त्या आता माझ्याकडे राहायला येणार आहे. बाजीराव रॉंग नंबर. मग करेक्ट नंबर कुठला? तो बघा अहो त्याला एका वेळच्या वड्यापावची घाल. अच्छा बाय रसिकाबाई अहो रसिकाबाई ऐका माझं. रसिकाबाई काय झालं? पाहिलात काय झालं? इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी. मी तुम्हाला तुमच्या साईडची मुलगी अजिबात नको. मी इतिहास बदलणार. मी इतिहास बदलणार. कसा? संभाजीने जसं थोरातांच्या कमळेचं हरण केलं तसं मी आता रसिकाबाईंचं हरण करणार. हा काय डोमलाचं हरण करणार? डबल फेपर आलं याला. मोडू नको राहू दे मरू दे रात्र बरोबर तू चला.